15 मार्च जागतिक ग्राहक दिन। आजचा हा कार्यक्रम कोविड-19च्या पार्श्वभूमीवर वेबिनार माध्यमातून पार पाडण्याबाबतच्या सूचना केंद्रीय मंत्रालयाकडून प्राप्त झाल्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई व नियंत्रक वैधमापनशास्त्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित करण्याचे योजले आहे। त्यानुसार आज 15 मार्च या दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम दीप प्रज्वलनाने आपण करणार आहोत। तत्पूर्वी मी आपणास विनम्रपणे सांगू इच्छितो की या कार्यालयाचे प्रमुख माननीय नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा श्री कैलासजी पगारे साहेब हे निवडणुकी कामी आसाम येथे कर्तव्यावर असल्याने तसेच माननीय नियंत्रक वैधमापनशास्त्र श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल हे अन्य ठिकाणी व्यस्त असल्याने आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही। मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आजच्या या ग्राहक हक्काच्या मंगलदिनी मार्गदर्शकपर व्याख्यान करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर MS कामत, सचिव कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। यांचाही इथे आम्ही पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करणार आहोत। मी माननीय दुफारे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय श्री शिवाजी काकडे सहनियंत्रक वैधमापनशास्त्र यांचा सत्कार करण्यासाठी मी श्रीयुत प्रशांत काळे साहेब माननीय उपनियंत्रक ई परिमंडळ यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा। तसेच माननीय उपनियंत्रक वैधमापनशास्त्र श्री पांडुरंग बिरादार यांचा देखील आम्ही सत्कार करण्याचे योजले आहे। मी माननीय श्री प्रशांत काळे साहेब यांना विनंती करतो की त्यांचं देखील इथे पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करावा। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या विभागाचे उपनियंत्रक माननीय श्री प्रशांत काळे साहेब यांचा देखील आम्ही इथे पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करीत आहे। मी श्रीमती सुवर्णा मेने यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे यथोचित सत्कार करावा। तसेच या कार्यालयाचे माननीय लीलाधर दुफारे साहेब उपनियंत्रक शिधावाटप प्रधान कार्यालय अंमल यांचा देखील आम्ही पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करतो। श्रीमती श्रेया कोकटे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करावा। उपस्थित मान्यवर व अतिथी यांचा इथे आपण पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केलेला आहे। ग्राहकांच्या विविध हक्कांबाबत व न्यायदान प्रक्रियेबाबत येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान ऐकण्याकरता उपस्थित असलेले माझे इतर सहकारी बंधू भगिनी यांचं देखील इथे मी शब्दसुमनाने इथे स्वागत करतो।
जागतिक ग्राहक दिन बाबतच्या या आजच्या कार्यक्रमानिमित्त मी प्रस्तावनापर भाषण करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय श्री प्रशांत काळेसाहेब, उपनियंत्रक ई परिमंडळ. आज 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन. हा आजचा दिवस या ठिकाणी नियंत्रक शिधावाटप व नियंत्रक वैधमापनशास्त्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही साजरा करत आहे. कोविडचा प्रादुर्भावाची हे असल्यामुळे या ठिकाणी सदरू कार्यक्रम हा वेबिनारच्या माध्यमातून आपल्याला साजरा करण्याबाबतचे निर्देश केंद्र शासन त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून प्राप्त झाले. त्यामुळे आपण आज या ठिकाणी वेबिनार आयोजित केलेला आहे. या वेबिनारमध्ये यावेळेस आम्ही वैधमापनशास्त्र कायदा व ग्राहक हित आणि ग्राहकांचे विविध हक्क हा एक विषय चर्चेचा विषय ठेवलेला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या वैधमापनशास्त्र विभागाचे सहनियंत्रक श्री काकडे साहेब, त्याचप्रमाणे माझे सहकारी श्री दुपारे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण विशेष अतिथी आणि आजच्या विषयाचे जाणकार म्हणून ज्यांना आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे ते डॉक्टर कामत साहेब, जे कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया याचे सचिव आहेत. त्याचप्रमाणे श्री भांडारे साहेब, कंझ्युमर गायडन्स सोसायटीचे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ग्राहक आपल्याला वैधमापनशास्त्र विभागाचे जे काही समस्या आहे त्या विषयावर जे आपल्याला आज प्रबोधन करणार आहे ते पांडुरंग बिरादार साहेब, डेप्युटी कंट्रोलर वेट्स अँड मेजर. आजचा हा जागतिक ग्राहक दिन आपण वर्षानुवर्षापासून साजरा करतो आहे. याची पार्श्वभूमी मला अजून हे करण्याची संक्षिप्त सांगण्याची काही गरज नाही. तर या कंझ्युमर्स प्रोटेक्शन ॲक्ट 1986 यानुसार आपल्याला ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध अधिकार या कायद्यानुसार प्राप्त झालेले आहे आणि त्रिस्तरीय न्यायदानाची प्रक्रिया या कायद्यानुसार आपल्याला प्रदान केलेली आहे. परंतु या कायद्याचा वापर ज्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे मला दिसून येते. ज्याप्रमाणे माहिती अधिकार हा घरोघरी पसरलेला कायदा आहे त्याप्रमाणे हा कायदा पण आपल्याला घरोघरी पोचवायचा आहे आणि लोकांनी या कायद्याचा खरोखर वापर करावा अशी आमची इच्छा आहे. यामध्ये शासकीय कार्यालयातील जर काही समस्या असेल तर त्याच्यासाठी ग्राहक संरक्षण परिषद पण आपल्यासाठी कार्यरत आहे. जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषद, त्याचप्रमाणे राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण परिषद अशा 2 परिषदा आपल्याला शासकीय कार्यालयातील जर आपले काही प्रॉब्लेम असेल किंवा जनरल इतरही काही ग्राहकांबाबतच्या समस्या असेल त्या आपल्याला या फोरमसमोर मांडता येतात. तर याची प्रसिद्धी करण्याची ही जबाबदारी आपल्यासारखे जे या ठिकाणी अशासकीय सदस्य आहे ते अशासकीय सदस्य, त्याचप्रमाणे शासकीय सदस्य व ज्या NGOज आहे त्या ज्या NGO या ठिकाणी ग्राहकांच्या हक्कासाठी काम करतात त्या NGOचं या ठिकाणी हे कर्तव्य आहे की हा कायदा घरोघरी आपल्या घरोघरी पोचवायला पाहिजे आणि या कायद्याची अंमलबजावणी चांगल्याप्रमाणे होईल याची याबाबतची लोकांना हे शाश्वती दिली पाहिजे. आता दैनंदिन व्यवहारामध्ये भेसळयुक्त माल मिळणे, कमी प्रतीचा माल मिळणे, वजन मापात फसवणूक होणे, छापील किमतीपेक्षा अधिक दराने रक्कम घेणे, थोड्याफार फरकाने रेल्वे, बस, बँका, वीज मंडळे इत्यादी म्हणून जिथे जिथे ग्राहकांचा संबंध येतो तेथे ग्राहकाची लुबाडणूक होण्याची शक्यता असते आणि पैसे मोजूनही अन्याय सहन करावा लागतो. ग्राहक म्हणून दैनंदिन समाज जीवनात अनेक क्षेत्रात फसवणुकीचे प्रकार पाहायला मिळतात. म्हणून ग्राहक संरक्षण कायदा आपल्या देशाच्या सामाजिक व आर्थिक कायद्याच्या इतिहासातील ही मोठी घटना आहे. ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे, संवर्धन करणे
तसेच त्यांच्या तक्रारीचे सुलभतेने विनाविलंब आणि अल्प खर्चात निवारण करणे हा या ग्राहक संरक्षण कायद्याचा मूळ उद्देश आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक ग्राहकाचे सक्षमीकरण होणे ही काळाची गरज आहे. तर या 15 मार्चच्या जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी पुन्हा आवर्जून सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या या कायद्याची ग्राहकांमध्ये जागृती करावी आणि ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी आपल्याकडे विशेष अतिथी लाभलेले आहेत. त्यांचं आता या ठिकाणी आपल्याला प्रबोधन ऐकायचंच आहे. त्यामुळे मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद काळेसाहेब. आपण इथे आपल्या प्रस्तावनपर भाषणामध्ये ग्राहकांची कशाप्रकारे लुबाडणूक होते, ग्राहक वेळोवेळी कशाप्रकारे फसवला जातो इत्यादीचं विस्तृत आपण विश्लेषण केलेलं आहे. निश्चितपणे कधीकधी फुटपाथवरून चालण्याचा हक्क हा देखील आपला आहे, हे देखील आपण विसरून जातो. आता हीच बाब ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीची ही बाब 1962 साली अमेरिकेमध्ये घेण्यात आली होती आणि त्यावेळेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहकाच्या प्रश्नाचं निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं आणि त्याला युनेस्कोकडून मान्यता मिळवली आणि तो दिवस म्हणजे 15 मार्च. आणि तेव्हापासून 15 मार्च हा दिवस जागतिक स्तरावर आपण जागतिक ग्राहक दिन म्हणून आपण साजरा करतो. त्याच धर्तीवर ग्राहक चळवळीचे जनक व संस्थापक श्री बिंदू महादेव जोशी यांच्या परिश्रमाने तत्कालीन प्रधानमंत्री माननीय श्री राजीव गांधी यांनी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला आणि तो दिवस म्हणजे 24 डिसेंबर 1986. आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर 24 डिसेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. या कायद्यानुसार ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क मिळालेला आहे, ग्राहकांना माहिती मिळण्याचा हक्क मिळालेला आहे, ग्राहकांना वस्तू निवडीचा हक्क देखील मिळालेला आहे आणि आपली मते ऐकून घेण्याचा हक्क देखील आपल्याला ग्राहकाला मिळालेला आहे. आणि त्याच अनुषंगाने ग्राहकांच्या विविध हक्कांबाबत व न्यायदान प्रक्रियेबाबत ग्राहकांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासंबंधी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत ते डॉक्टर कामत साहेब. डॉक्टर कामत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी यापुढील मार्गदर्शनपर व्याख्यान आपण इथे संबोधित करावं. जे काय आमचे श्रोतागण आहोत सगळ्यांना तुम्हाला आज जागतिक ग्राहक दिवसाचे शुभेच्छा. तसं बघायला गेलं तर वर्षात 365 दिवस पण ग्राहकांचेच असतात. सकाळी उठून तुम्ही टूथपेस्ट वापरता, रात्री तुम्ही झोपताना गुड नाईट लावून झोपता. प्रत्येक तुमच्या जे काय तुम्ही कार्य करतात ते तुम्ही ग्राहक आहात. तर तसं बघायला गेलं तर 365 दिवस ग्राहकांचे असतात. पण केव्हा 1 किंवा 2 दिवस आम्ही आमच्या बाकीच्या आजूबाजूच्या लोकांना सांगतो की आज ग्राहक दिवस आहे, बाकी 364 दिवसाला माझा जरा नीट व्यवहार कर माझ्याबरोबर. तर आज मी एक लिमिटेड सब्जेक्टवर बोलणार आहे की ग्राहकांच्या मदतीसाठी काय काय कायदे बनवलेत आणि त्यांची न्यायदान कसे होते, म्हणजे अंमलबजावणी कशी होते त्याच्याबद्दल बोलणार आहे. 20-25 मिनटात माझं भाषण मी संपवतो. त्याचं कारण असं की जास्त बोललं तर सगळ्यांना तुम्हाला माहीतच आहे. आता आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तींनी पण सांगितलं की राईट टू एज्युकेशन, राईट टू नॉलेज, राईट टू गुड प्राईस, हे सगळं तर सगळ्यांना आता शाळेत पण शिकवलं जातं. शाळेत 4वी, 5वी, 6वीमध्ये ग्राहक हक्क शिकवले जातात. तर त्याच्यात नवीन काही नाही आहे. तर आता आपण आपलं पहिले स्लाईड स्टार्ट करूया. ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन देतो तुम्हाला. तर ग्राहकांचे हक्क आणि ग्राहकांचे मदत करणारे कुठली एजन्सीज आहेत याच्याबद्दल थोडं आपण जरा नीट लक्ष देऊया. तर या पहिल्या स्लाईडमध्ये बरीचशी माहिती आहे, तर जरा बघा. कारण मी मेडिकल कॉलेजमध्ये आणि लॉ कॉलेज दोन्ही शिकवतो. तर माझे स्टुडंट्स मला नेहमी विचारतात की या स्लाईडमध्ये काय आहे साहेब. म्हटलं ज्यावेळी लेक्चर चालू होतो ना तर त्याचवेळी ॲडव्हर्टाईजमेंट पण चालू होतात. हे आमचं ॲडव्हर्टाईजमेंट आहे की मी कोण आहे काय याच्याबद्दल. नेक्स्ट स्लाईड. भारतीय ग्राहक संरक्षण संस्था कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ही भारतातली
सर्वप्रथम कन्झ्युमर बॉडी आहे. 11 बायकांनी ते चालू केलं होतं आणि ती आज भारतात एक सर्वश्रेष्ठ ग्राहक संस्था म्हणून जाणली जाते. आता मी कुठलाही लेक्चर असला ना तर हे 2 मंत्र सगळ्यांना सांगतो की हे 2 महामंत्र लक्षात ठेवा. शासनात पण तुम्हाला वाटेल की आम्हाला याच्याशी काय संबंध, पण ह्याच याच्यात खूप संबंध आहे की जगात सगळीकडे नवीन कायदा आला तर लोक कायदा वाचतात, पण भारताच्या लोकांना थोडा जरा जास्तच याच्याबद्दल जाणकारी आहे, तर ते एक्सेप्शन्स पहिले वाचतात की याच्यात कसं बाहेर पडायचं ते वाचतात. आता तुम्ही सगळे जास्तपैकी शासकीयत लोकच आहेत, तर तुम्हाला हे माहीतच आहे मी काय म्हणतो ते. तुम्ही एकाला जर कुठल्याही गोष्टीत पकडलं आणि म्हटलं की अरे दुधात एवढं पाणी काय आहे, की काय करू साहेब, ते दुधाचा हंडा आणताना पाऊस पडला ना तर थोडंसं पाणी पडलं असेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण एक्सेप्शन्स काय ते पहिलं बघतो. आता इन्कम टॅक्स ॲक्ट आली तर कोण बघत नाही की टॅक्स काय आहे, किंवा टॅक्समध्ये सूट कुठे आहे रे बघ रे जरा, म्हणजे कुठून मी याच्यातनं बाहेर पडू शकतो हे बघत असतात. तर हे लक्षात ठेवा, कारण हे सगळ्यांना प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात हे फार एक महत्त्वपूर्ण आहे. दुसरी गोष्ट, आपली भारतीय लोक मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट असतात. मॅनेजमेंट म्हणजे काय, कुठे मी फसलो तर कसं त्याच्यातनं बाहेर पडायचं. समजा मी ट्रॅफिक सिग्नल तोडली आणि हवालदारनी पकडला, ओ मी शासकीय माणूस आहे, मी शासनातला आहे, मी अमका आहे, फलाणे मंत्री माझे चुलते लागतात, असं तरी काहीतरी बोलायचं आणि मॅनेजमेंट करायचं. म्हणजे थोडक्यात कायद्याची अंमलबजावणी कोणालाही करायची नाही वेगळी गोष्ट, पण त्याच्यातनं सुटायचं काय हे मॅनेजमेंट करतात. तर लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात, सगळ्यांच्या आयुष्यात हे एक्सेप्शन्स कसे वापरायचे आणि मॅनेजमेंट कसं करायचं हे नेहमी चालू असतं. तर आता आपण पटापट जरा पुढे जाऊया. ग्राहक म्हणजे कोण हे सगळ्यांना आता माहीतच आहे की जो कोण सामान विकत किंवा सामग्री विकत घेतो आणि जो कोण सर्व्हिसेस वापरतो, म्हणजे सेवा जे आहेत ते वापरतो. सेवा वापरणाऱ्या लोकांना ग्राहक म्हटलं जातं. बऱ्याचशा लोकांना माहीत नाही म्हणून मी हे सांगतो. जाऊन द्या पुढे. असं म्हटलं जातं की ग्राहक राजा आहे. नेक्स्ट स्लाईड. असं म्हटलं जातं की ग्राहक राजा आहे. खरोखर तो राजा आहे का? तुम्ही एक वस्तू विकत घेतलं आणि समजा ती वस्तू व्यवस्थित चालत नाही तर काय करावं लागतं, जाऊन सांगावं लागतं, अरे साहब जरा बदली करके दो. अरे साहब कोण, तो नाही साहेब तुम्ही आहात. साहब बदली करके दो नाही, ए बाबा बदली करून दे, नाही तर ठीक करीन तुला. अशी बोलायची कोणाची हिंमत आहे का? एक छोटंसं बिस्किटचं पाकिट पण तुम्ही विकत घेतलं आणि ते मऊ आलीत तर अरे भाईसाहेब जरा बदली करके दो ना. म्हणजे थोडक्यात तुम्ही ग्राहक राजा आहे, फार फक्त एक कन्सेप्ट आहे. खरोखर आयुष्यात तुम्ही राजे आहात की तुम्ही भिकारी आहात, स्वतः जाऊन आरशात बघून सांगा. पण खरं बघायला गेलो तर ग्राहक राजा आहे. असं कारण काय? तुम्ही बघा, जैतापूरमध्ये मोठं विजाची फॅक्टरी लावली, कोणी बिस्किट्स केले, कोणी एअरलाईन केलं, कोणी इन्शुरन्स पॉलिसी केली. शेवटी विकत घेणारा माणूस आणि तुमचं सक्सेस किंवा लॉस करणारा माणूस कोण कंपनीचा? तो ग्राहक. लक्षात ठेवा, हक्की इकॉनॉमी ग्राहकामुळे चालते. ही सगळी इकॉनॉमी ग्राहकामुळे चालते. जर तुम्ही बघितलं मोठ्या मोठ्या देशात, अमेरिकेमध्ये ज्यावेळी क्रायसिस होतो त्यावेळी पहिलं काय सांगितलं माहिती आहे का? बाहेर जाऊन तुमचे पैसे खर्च करा. भारतात उलटं सांगितलं जातं की काही गडबड झाली ती घरी जाऊन तुमचे पैसे ठेवा तुमच्या कपाटात किंवा सेफ डेपॉझिट वॉल्टमध्ये. तिकडे असं नाही. ते म्हणतात रन द इकॉनॉमी. म्हणजे पैसे तुम्ही जेवढं खर्च केलं, तुम्ही एका माणसाकडनं जाऊन समजा काहीतरी अन्नधान्य घेतलं, तो जाऊन शेतकरीला देणार, शेतकरी जाऊन ते फर्टिलायझरवाल्याला देणार, फर्टिलायझरवाले ते कंपनीला देणार, ते कंपनी त्याच्यात टॅक्स भरणार. ते असे फिरत 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 पैसे, जेवढे पैसे फिरतात तेवढी तुमची इकॉनॉमी स्ट्रॉंग होते आणि पैसे खर्च करणारा फक्त ग्राहक असतो. म्हणून ते म्हणतात ग्राहक राजा आहे. पण राजासारखं वागायला पाहिजे. राजासारखे वागलात तर राजा व्हाल. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, ग्राहक संरक्षण कायदा, हा कशासाठी बनवला होता? हा अशासाठी बनवला होता की ग्राहक या देशात, लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते, ह्या देशात ग्राहक वल्नरेबल पॉप्युलेशन, म्हणजे कोणही त्याला फसवू शकतो. परदेशी असं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी असं आहे की तुम्ही फसवलं जाता तर तुम्हाला काही करायची गरज नाही. फक्त तुम्ही एक छोटीशी कंप्लेंट करा, ते ऑफिसर तुमच्या घरी येऊन समोरच्या माणसाला पकडून जातात. एक तुम्हाला एक उदाहरण देतो.
एका न्यूयॉर्कच्या हॉटेलमध्ये 8 की 10 माणसं खायला प्यायला गेले, टुरिस्ट होते. घरी गेल्या आपल्या हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांना उलटी झाली. उलटी झाल्यानंतर काय झालं, हॉटेलवाल्यांनी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी सांगितलं की ना फूड पॉयझनिंग झालं आहे. फूड पॉयझनिंग झालं म्हणजे काय, तुमच्या आमच्यात काय होणार, हॉस्पिटलला जा, 2-4 इंजेक्शनं घ्या, 4-1 औषधी घ्या, उद्या परवा ठीक व्हाल, फ्लाईट पकडा, जा परत मुंबईला. त्यांच्या इथे असं नाही. फूड पॉयझनिंग म्हटल्यानंतर त्वरित फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची लोकं त्यांच्या त्या हॉटेलमध्ये जाऊन रेड करून सगळं त्यांचं सामान उचलून कुठून ते फूड पॉयझनिंग झालं ते पकडलं गेलं आणि बऱ्याचशा लोकांना दंड झाला त्याचा. म्हणजे त्या ग्राहकांनी काही कंप्लेंट पण केली नाही. असं ह्याला म्हणतात ग्राहक राजा आहे. आणि ह्या वल्नरेबल पॉप्युलेशनला करण्यासाठी हे ग्राहक कायदा झाला. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आता मी जेव्हा विधी शिकवतो, कायदा शिकवतो स्टुडंट्सला, ते लोक मला विचार, साहेब हे ॲक्ट्स कशासाठी बनवतात एवढे, दुनियाभरचे ॲक्ट आहेत, वजनमापचं ॲक्ट आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे, मोटर व्हेकल ॲक्ट आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे. कायदा काय आहे हे समजून घेणे गरजेचं आहे. कायदा जोपर्यंत तुम्ही लिहित नाहीत तोपर्यंत त्याचं उल्लंघन कसा झाला कोणाला कळत नाही, म्हणून ते लिहिले जातात. एन्फोर्समेंटचे पॅरामीटर्स, आता तुम्ही बरेचसे तुमची लोक एन्फोर्समेंटमध्ये आहेत, तर एन्फोर्समेंट करायला काय सिस्टम आहे ते कायद्यात लिहिले जातं. आणि शेवटी या 2 गोष्टी समाज एकदम व्यवस्थित चालायला पाहिजे म्हणून केले जातात. इंग्रजीमध्ये म्हणतात लॉज आर हिअर टू हेल्प यू लीड ए नॉर्मल गुड लाईफ, म्हणजे चांगलं आणि सुरक्षित आयुष्य आपलं चाललं पाहिजे म्हणून तेव्हा म्हणतात कायदे असे केले पाहिजेत. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आता महत्त्वाचा मुद्दा, कारण मला सांगितलं की हे ॲक्ट्सबद्दल बोला आणि काहीतरी न्यायदान पक्षाचं काय होतं बघा. हे बघा, ॲक्ट ज्यावेळी आपण करतो तो यशस्वी होतो का. मोटर व्हेकल ॲक्टमध्ये लिहिलं आहे लाल सिग्नल केलं तर तोडायचं नाही. टू व्हीलरवाले कधी थांबतात का लाल सिग्नलवर. तो हवालदार काय बोलतो माहिती आहे का, तिकडे उभा असतो तो म्हणे, साहेब 2 माणसांनी 4 माणसांनी सिग्नल तोडली तर मी त्यांना पकडू शकतो, पण एकत्र 150 माणसांनी तोडली तर मी कसं कोणाला पकडू. आणि ज्या 2 माणसांना मी पकडतो ते म्हणतात, साहेब 148 माणसं तर पळून गेली, तुम्ही माझ्याच मागे का लागलात. अशी परिस्थिती आहे. तर त्याच्यासाठी लोकांनी तो कायदा मान्य केला पाहिजे, त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार. एक सिंपल तुम्हाला सांगतो, गर्भात लिंग मुलाचा मुलगी आहे का मुलगा आहे हे कायद्याच्या विरुद्ध आहे, शोधून काढायचं. तरी पण आज या देशात बरेचसे डॉक्टर असे आहेत जे डॉक्टर असून मी तुम्हाला सांगतो आज पण हे काम करतात. समाजात म्हणतात डॉक्टराकडे येतात, मी डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगतो, साहेब मला ऑलरेडी 4 मुली झालेत, काहीतरी करा ना, आता 5व्या वेळी काहीतरी मुलगा होण्याचं, मला ते लिंग काय सांगा ना जरा प्लीज. आणि तुमच्या आणि माझ्यासारखा माणूस त्याच्यावर दया म्हणून हे काम करतो. ही कसली दया देवालाच माहीत. पण जोपर्यंत हा कायदा सगळ्यांना पचत नाही आणि लोक त्याला मान्य करत नाहीत ते कायदे तुम्ही करू शकत नाहीत. तेच मी एक्झाम्पल दिले. किडनी एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाला ट्रान्सफर करायची नाही किंवा जोपर्यंत त्या 2 माणसात काहीतरी रिलेशनशिप नाही, म्हणजे भाऊ बहीण, आई बाप किंवा पोऱ्याला देत आहेत वगैरे. पण आपल्या इथे काय होतं माहिती आहे का, कोणतरी एक माणूस येतो, कुठला तरी शेठ माणसाला सांगतो की या शेठ माणसाला मी किडनी द्यायला इच्छितो, कारण ते किडनीची एक कमिटी असते. त्या कमिटीमध्ये 4-5 डॉक्टर असतात, 4-5 दुसरे सोशल वर्कर असतात. त्यांच्यासमोर जाऊन काय सांगतो माहिती आहे की मी या माणसाला माझ्या स्वइच्छेने किडनी द्यायला आलो. तर माझ्यासारखा स्मार्ट माणूस, नाही कोण मला स्मार्ट म्हणत नाही म्हणून मी स्वतःला स्मार्ट म्हणतो, की माझ्यासारखा स्मार्ट माणूस त्याला विचारतो की अरे बाबा पण तू लातूरला राहतो आणि हा शेठ तर मुंबईला राहतो, लातूरहून कसा आलास. तर त्याचा जबाब काय माहीत आहे, साहेब परवा रात्री साईबाबा माझ्या स्वप्नात आला आणि त्यांनी मला सांगितलं मुंबईला मध्ये जाऊन या शेठला जाऊन तुझी किडनी दे. अरे वा. आणि किडनीचं परमिशन मिळालं आणि पुढच्या दिवशी किडनीचा ट्रान्सप्लांट झाला. लोक जोपर्यंत कायद्याला
मानत नाही किंवा हा माझा कायदा आहे, माझ्या भल्यासाठी आहे म्हणून मान्य करत नाही, तोपर्यंत कुठलाही कायदा सक्सेसफुल होऊ शकत नाही. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा दुसरा एक चांगला ॲक्ट आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्सचं. येऊन जाऊन तुम्हाला सांगितलं जातं की सौंदर्यासाठी हा साबण वापरा, सौंदर्यासाठी हे क्रीम वापरा, जवान होण्यासाठी विटॅमिनची कॅप्सूल घ्या, कोरोना न होण्यासाठी झिंकची अमके कॅप्सूल घ्या. काहीतरी एक आता नवीन मी ॲडव्हर्टाइजमेंट पाहिलेत, सत्य आहे की खरं आहे मी अजून त्याच्यावर काही संशोधन केलं नाही, की काहीतरी लॅमिनेट्स म्हणजे ते फॉर्मायका सनमायका वगैरे असतात ना, म्हणे की त्याच्यावर व्हायरस बिलकुल होत नाही. असं कसं होऊ शकतं? इट इज व्हायरस रेझिस्टंट. 99% व्हायरस रेझिस्टंट. पण व्हॉट अबाउट 1%? उरलेला 1%चं काय होणार? त्या 1%वर मी हात लावलं तर माझं काय होईल? म्हणजे थोडक्यात प्रत्येक ठिकाणी मी जे पहिले सांगितलं होतं ना, एक्सेप्शन करायचं, मॅनेजमेंट करायचं, की तुम्हाला जर कोरोना झाला तर म्हणणार ते 1% आलात तुम्ही. आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्टमध्ये जे सांगितलं नाही ते मॅनेजमेंट करून की सर वी सेड ओनली 99%, वी नेवर सेड 100%. बाहेर पडायचं त्याच्यात. औषधी, तर औषधांच्याबद्दल काय आता बोलून फायदा नाही, कारण आमच्या लोकांना शेंड्या लावणं एवढं सोपं आहे की तुम्ही सांगा की अमक्या औषधाने माणूस 60 वर्षाचा 30 वर्षाचा होईल तर लाईन लागेल त्याच्या दवाखान्याच्या समोर. हे खरं आहे खोटं आहे कोणालाही पडलेली नाही. आज हे दुर्दैव आहे की जे अपंग आहेत, ज्यांना कॅन्सर आहे, ज्यांना आर्थरायटिस आहे, ज्यांना असे रोग आहेत ज्यांना कुठेही त्याला विलाज नाही आहे, त्यांना हे बाबा लोक किंवा कोण असे डॉक्टर की हे मी पुडी देतो, हे तुम्हाला भस्म देतो, मी तुम्हाला अमकं देतो, तुम्हाला कोण असे शेंड्या लावतात. पैसे सगळे त्यांचे वाया जातात. तरी पण ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडी, ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, प्रत्येक औषधाचं निदान व्हावं, प्रत्येक औषधाला FDA लायसन्स असावं. हे आपण सॅनिटायझर पाहिलं असेल, वापरत पण असाल तुम्ही लोक सॅनिटायझर. आमच्या कन्झ्युमर गायडन्स सोसायटीने एक स्टडी केली. त्या स्टडीमध्ये आम्ही एवढंच बघितलं की 2 गोष्टी बघितल्या की याच्यात खरोखर एवढा अल्कोहोल आहे का, म्हणजे जेवढं त्यांनी लिहिलं आहे 60% किंवा 70%, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हे सेफ आहे का. आता तुम्हाला ऐकलं तर तुम्ही सगळे शेवटी शासनातली लोक, तुम्हाला आश्चर्य वाटेल की 52% प्रोडक्ट्समध्ये 52% प्रोडक्ट्स वर नॉट अप टू द स्टँडर्ड. ज्याच्यात 70% लिहिलं होतं त्याच्यात 52% अल्कोहोल होता. ज्याच्यात आयसोप्रोपिल अल्कोहोल लिहिलं होतं तिथे आयसोप्रोपिल आणि मेथाईल अल्कोहोलचं कॉम्बिनेशन होतं. काही ठिकाणी एथाईल अल्कोहोलच्या ऐवजी मेथाईल अल्कोहोल होता. मेथाईल अल्कोहोल पॉयझन आहे, विष आहे. मेथॉल ते खोपडी म्हणून घेतात ना, ते पितात आणि लोक आंधळे होतात आणि जे मरण पावतात. त्या खोपडीमध्ये मिथाईल अल्कोहोल वापरला जातो. दारूसारखा तो चढतो पण ब्रेनमध्ये शिरल्यानंतर नको असलेले दुष्परिणाम करतो. ही गंभीर परिस्थिती आहे. आणि आमच्या सॅनिटायझर्समध्ये मेथाईल अल्कोहोल होता. मेथाईल अल्कोहोल म्हणजे तुमच्या हातामध्ये बाय चान्स काय चीरबीर आहे आणि त्याच्यातनी आतमध्ये गेलं तर उसके बाद राम भरोसे. मिथाईल अल्कोहोल 4% सॅम्पलमध्ये होतं. आणि लक्षात ठेवा, आम्ही हे मुंबईमध्ये केलं जिकडे लोक जाणकार आहेत. छोट्या गावात छोट्या शहरात काय होत असेल, पण हे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स त्याच्यासाठी आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज, अमका बाबा काहीतरी तुम्हाला भस्म देतो आणि तुम्ही जवान होतात, सेक्समध्ये तुम्ही पॉवरफुल होतात. याच्याबद्दल सगळं केवढे ॲड्स चालत आहेत माहीत आहेत का. येऊन जाऊन पैसे तुमचे वाया जातात. मॅजिक रेमेडीज जिथे कुठेही त्याला विलाज नाही ते माझ्याकडे आहे असे पण खूप लोक ॲडव्हर्टाइजमेंट करतात आणि त्यांच्याकडे रांग लागलेली असते. त्याच्यासाठी ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आहे. नेक्स्ट स्लाइड. माणसाला ट्रीटमेंट करायला डॉक्टर पाहिजे की नाही, डॉक्टरला डिग्री पाहिजे की नाही. आश्चर्य वाटेल तुम्हाला, मुंबईसारख्या शहरात 8 ते 12% डॉक्टर जे MBBS, BUMS, BHMS लिहितात ते खरोखर डॉक्टरच नाही आहेत.
कुणी कंपाऊंडरी केली, कुणी 4-5 वर्ष कुठे इकडे तिकडे भटकून सायंटिफिक लॅबमध्ये इकडे तिकडे शिकले, कोण फार्मासिस्ट होता, MBBS लिहिलं, डॉक्टर म्हणून बसला. अशा लोकांना ठीक करण्यासाठी हे मेडिकल काउन्सिल ॲक्ट आहे. हे मेडिकल काउन्सिल ॲक्टमध्ये तुम्हाला जर डिग्री नसेल तर तुमच्यावर कारवाई होऊन दंड होतो. नेक्स्ट स्लाईड प्लीज. वेट्स अँड मेजर मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही, तुम्हाला माहीतच आहे. हे शेवटी ग्राहकासाठी आहे. सगळी लोक असे मानतात की मिठाईच्या दुकानात तुम्ही 1000 ग्राम म्हणजे 1 किलो, आम्ही हे विचारलं आहे लोकांना, 1 किलो जर तुम्ही काजू कतरी घेतली तर आम्ही लोकांना विचारलं तुमच्या समजुतीप्रमाणे किती मिळते. फक्त 2% माणसाने सांगितलं की 1 किलोमध्ये आम्हाला 1000 ग्राम मिळते. बाकी सगळ्यांनी 98नी काय सांगितलं, साहेब 980 मिळतात, 990 मिळतात, कोणी कोणी म्हटलं 940 पण मिळतात, पण कोणी असं सांगितलं नाही की 1000 ग्राम मिळतात. त्याचं कारण काय, लोकांची अशी एक मनस्थिती आहे किंवा त्यांचं असं मानलं जातं त्यांना की तो दुकानदार 1000 ग्राम मला मुळीच देणार नाही, 1000 ग्राम देणार तर प्रॉफिट कसं होणार त्याचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, काजू कतरी म्हटलं तर 1000 रुपये किलो, 5% पण त्यांनी कमी दिले म्हणजे 50 रुपये, आणि दिवसात त्यांनी 20 किलो असे विकले म्हणजे 1000 किलो तर त्याचा प्रॉफिट झाला त्याच्यावर. त्यामुळे तुमचं हे जो वेट्स अँड मेजर डिपार्टमेंट फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट स्लाईड प्लीज. पॅकेजिंग अँड कमॉडिटीज रूल्स, ते पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण या पॅकेजिंग कमॉडिटीज रूल्सचं अंमलबजावणीचं काय. स्टिकर लावून विकायचं, MRPपेक्षा जास्त विकायचं, 14 रुपयाच्या बाटलीला 16 रुपये विकत घ्यायचं पाण्याच्या बाटलीला. कोण काय करतो, कोणालाही पडलेली नाही. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आता हल्ली हे एसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट कोरोनामुळे पुढे आलेलं आहे. कारण जे मी तुम्हाला सांगितले सॅनिटायझर, छोट्या छोट्या बाटल्यांच्या कोरोनाच्या अगोदर 40 रुपयाला किंवा 50 रुपयाला 100 मिलीचा भेटायचा, विकत मिळायचा दुकानात. कोरोना झाला रे झाला, ती 50 रुपयाची बाटली सरळ 150 रुपये स्टिकर बरोबर. का, कारण सगळ्यांना सॅनिटायझरची गरज. तर एसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट म्हणजे तुम्ही एक कमॉडिटीला एसेन्शियल केलं, तुम्ही त्याला स्टोअर करू शकत नाही, तुम्ही त्याला बनवताना लायसन्स लागतो, तुम्हाला प्रत्येक किमतीवर नियंत्रण ठेवावं लागतं वगैरे वगैरे. एसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट ही पण ग्राहकांसाठी फार महत्त्वाची आहे आणि कोरोनासारख्या रोगात फार त्याच्यात फरक पडला. नेक्स्ट स्लाईड. राईट टू इन्फॉर्मेशन मला तुम्हाला सांगायची गरज नाही. शासनातले बरेचसे अधिकारी असे म्हणतात की राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जास्त मिसयूज केलं जातं. खरं आहे, मी कन्झ्युमरमध्ये असून पण मी सांगतो बऱ्याचशा ठिकाणी मिसयूज केला जातो. नेक्स्ट स्लाईड प्लीज. पर्यावरणासाठी काहीतरी संरक्षण व्हावं, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, ही ॲक्ट पण तुमच्या माझ्यासाठीच आहे. दिल्लीमध्ये पार्टिक्युलेट मॅटर 50 टाइम्स नॉर्मल, म्हणजे माणसाला श्वास घ्यायला होत नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. श्वास घ्यायला होत नाही. तुम्ही आणि मी कोरोनापासून मास्क वापरत आहे. काही काही लोक दिल्लीत मागच्या 15 वर्षापासून मास्क वापरत आहेत. कारण काय, तिकडे 24 तास 8-10 महिन्यात 10 महिने वर्षात धूळ, स्मॉग म्हणतात. स्मॉग म्हणजे काय, स्मोक प्लस फॉग इज इक्वल टू स्मॉग. म्हणजे फॉग पण येतो, स्मोक पण येतो, स्मॉग होतो. याच्यासाठी ते बनवलेलं आहे एन्व्हायरमेंट. नेक्स्ट स्लाईड प्लीज. ग्राहकांना घराची गरज आहे. कोण कोण येतो, 60 लाखचं घर मी तुला 40 लाखात 3 महिन्यात बनवून देईन, पैसे घेतो, एक वीट लावत नाही त्या जागेवर, तुमचे सगळे पैसे घेऊन पळत जातो. ते सगळं आणि नको असलेले सगळे उद्योग नको म्हणून रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्ट बनवले गेलं आहे. हे पण ग्राहकाच्या हितासाठी आहे. बँकेमध्ये फसवणूक होते, येऊन जाऊन फसवणूक होते. RBI ॲक्ट आणि बँकिंग रेग्युलेशन्स ॲक्ट म्हणजे बँकावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. नेक्स्ट स्लाईड प्लीज. विमा आजकाल फार महत्त्वाचा झालेला आहे. एक हॉस्पिटलमध्ये गेला 2-4-5 लाखापेक्षा तुमचं बिल येतच नाही. बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की ज्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात पहिल्याच दिवशी 1.5 लाखाचं बिल येतो. का, एवढं स्कॅन करा, एवढं ब्लड टेस्ट करा, अमकं करा, तमकं करा, 1-1.25 लाखचं बिल तर येतोच. त्यामुळे इन्शुरन्स लोक घेतात. तर इन्शुरन्समध्ये फसवणूक न होण्यासाठी
इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटीची ॲक्ट आहे. नेक्स्ट स्लाईड प्लीज. लोक शेअर्स विकत घेतात, फिक्स डिपॉझिट घेतात, बॉन्ड्स घेतात, कंपनी बुडते, त्याच्याबरोबर तुमचे पैसे पण बुडतात. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी याच्याबद्दल पण एक ॲक्ट आहे तुमच्या पैशाला सुरक्षित ठेवण्यासाठी. नेक्स्ट स्लाईड प्लीज. मोबाईलशिवाय काही काम होत नाही. काही स्टुडंट्सचे कॉलेजला जातात, एखाद वेळ आंघोळ करून जात नाहीत, एखाद वेळ बुकं घेऊन जात नाहीत, पण मोबाईल घेतल्याशिवाय कॉलेजला जात नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. हे आमच्या एका प्रिन्सिपलनी मला सांगितलं होतं की सर ये लोग सब कुछ भूल सकते हैं लेकिन अपना मोबाईल नहीं भूलते हैं. मोबाईलमध्ये पूर्वी फसवणूक व्हायची. त्यांच्याकडे एक वास म्हणून आहे, वास म्हणजे वॅस, VAS, आम्ही त्याला वास म्हणायचो, ते लोक त्याला वॅस म्हणा, व्हॅल्यू ॲडिड सर्व्हिस. म्हणजे आज वातावरण कसं असणार, आज तुमचा हॉरोस्कोप काय असणार. हॉरोस्कोप म्हणजे काय माहीत आहे का, हॉरर विदाऊट एनी स्कोप. ते तुम्हाला हॉरर विदाऊट स्कोप सांगण्यासाठी की आज तुमचा दिवस चांगला जाईल. संध्याकाळी ट्रेनवरून तुम्ही पडला, तुमचे दोन्ही पाय तुटले आणि तुम्ही ते घरी जाऊन बघता आज तुमचा दिवस चांगला जाईल. त्याच्यासाठी ते 30 रुपये महिने तुम्हाला चार्ज करतात न विचारता. या सगळ्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आता प्रश्न येतो की हे सगळे कायदे येऊन जाऊन तोडले जातात तर आपण काय करावं. ह्या सगळ्या रेग्युलेटरी बॉडीज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, वजन माप डिपार्टमेंट, शिदा वाटप डिपार्टमेंट, ह्याला सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा, यांच्या मागे लागा. तुम्हाला सांगायची गरज नाही, पण बाकी सगळ्या डिपार्टमेंटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, RBI, सेबी वगैरे वगैरे. शाणे कोर्टाच्या पायरी चढत नाहीत. काही जास्त त्रास झाला तरच कोर्टात जा. पण हा तिसरा आणि चौथा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी जागरूक राहावं, सगळ्यांना माहिती असावी की काय करावं आणि काय नाही. चायनीज वस्तू विकत घेतली तर 3 महिन्यानंतर परत ती वस्तू घ्यायची तयारी ठेवा. 400 रुपयाच्या सामानाला 600 रुपये खर्च करा किंवा 18,000च्या फ्रीजच्या ऐवजी 25,000चं फ्रीज घ्या इंडियन, 8 वर्ष चालेल. 18,000चं चायनीज फ्रीज घेतलं तर 1.5 वर्षानंतर नवीन फ्रीज घ्यायला लागेल तुम्हाला. लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये म्हणे देर इज नो सच थिंग एज फ्री लंच. म्हणजे कोण तुमच्या सेवेला बसलेला नाही आहे इथे. तुम्हाला काय फुकटात द्यायला तो स्वतःला दिवाळ्या करणार नाही आहे. तर अवेअरनेस राहायला पाहिजे. पण हे लास्ट पॉईंट सर्वात महत्त्वाचं आहे. सगळे कन्झ्युमर्स जग जागरूक झाले, एकत्र झाले तर कुठलीही मोठी कंपनी असो त्याला तुम्ही तुमच्या पायाला बांधू शकता. कसं, ह्या एअरफ्लाईटमध्ये असं झालं, एका माणसाला पकडून काहीतरी गैरव्यवहार केला, पुढच्या आठवड्यापासून त्या फ्लाईट्सवर कोणीही जाणार नाही. काय होतं बघा, तो फ्लाईटवाला त्याला बोलवून माफी मागून त्याला पैसे काहीतरी कॉम्पेन्सेशन देऊन परत आपला फ्लाईट चालू करेल. ही तुमची माझं हे पॉवर आहे. म्हणून मी म्हणतो आम्ही राजे आहोत, पण आमची राजगद्दी आम्ही बाजूला सोडून दिलेली आहे. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आता NGOs काय करतात. आता आमचे कन्झ्युमर गायडन्ससारखे असे भरपूर NGOs आहेत. एड्समध्ये काम करणारे, हेल्थमध्ये काम करणारे, स्ट्रीट चिल्ड्रन म्हणजे गरीब जी पोरं रस्त्यावर धावतात त्यांच्यासाठी, विधवा लोकांसाठी काम करणारे बरे. ते काय करतात, गव्हर्नमेंटचे काय काय कायदे आहेत आणि लोकांची काय काय गरज आहेत ती त्याच्यात एक ब्रिज बांधतात, एक पूल बांधतात त्याच्यावरनं की इकडे गरजू आहे, तिकडे त्यांना काहीतरी मदत आहे. तर NGOsचं एवढंच काम आहे की ह्या 2 वेगळ्या वेगळ्या रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना एक पूल बांधून द्यायचं की इकडचा माणूस तिकडे जाऊन दे, तिकडचा माणूस बस, तेवढंच. त्याच्याशिवाय पुढे NGOचं काही कार्यक्रम नाही. NGOला दोन्ही बाजूमध्ये काही इंटरेस्ट घ्यायचं नसतं, काही फायदा व्हायचा नसतो. म्हणून त्याला नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे NGO म्हणतात. नेक्स्ट स्लाईड प्लीज. NGOs काय करतात, प्रत्येक गोष्टीत सहकार्य करतात. गव्हर्नमेंटला पण सहकार्य करतात. गव्हर्नमेंट बऱ्याच वेळी NGOला विचारते की बाबा काय चाललं आहे तुमच्या क्षेत्रात, कोण आहे अति गरजू, कुठे कुठे आमचे कायदे कानून पोचलेले नाही आहेत, कुठे आम्ही आमचं कारण शेवटी लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट जे काय पैसा खर्च करते लोकांना वाटतं की हे सगळं वाया आहे, पण शेवटी बऱ्याचसे पैसे ते लोकांसाठी आहेत आणि लोकांपर्यंत पोचतात. नाहीतर आज तुमचं भले लोक सिग्नल तोडत असतील पण लोक
येऊन जाऊन गाड्या ठोकत नाहीत आणि म्हणत नाही तो तेरे को जो मागताय तो कर, एवढं तर होत नाही. आता एक दिवस येईल एकाच वेळाचा, पण आता कोण करत नाही. तर गव्हर्नमेंटला पण मदत करणे NGOजचं काम आहे. आमची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, म्हणजे आमची जी लोक आहेत कन्झ्युमर्स, त्यांना आम्हाला जागरूक करायचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हे ग्राहक तुमचे पण हेल्पलाईन आहेत, आमचे पण हेल्पलाईन आहेत. मला एवढं माहिती आहे की तुमचं हेल्पलाईन बऱ्याच दिवशी काहीतरी स्टाफ नसल्यामुळे डाऊन होतं, त्यावेळी आमची हेल्पलाईन चालू होती. मंत्री महोदयासमोर पण मी सांगितलं होतं की साहेब, जवळजवळ पहिला 1-1.5 महिना ज्यावेळी लाईन बंद होती आमचं चालू होतं. त्याचं कारण काय, NGO असून आम्ही आमचे सगळे लॅपटॉप कॉम्प्युटर पहिल्याच दिवशी लॅपटॉप कॉम्प्युटर घरी घेऊन गेलो. आपल्या स्वतःच्या घरच्यात ब्रॉडबँड वापरून आम्ही सगळ्यांना सेवा दिली. ते आम्ही करू शकतो. पण शासनात तुम्ही जर लॅपटॉप तुमच्या घरी घेऊन गेलात तर तुमच्यावर कारवाई होईल की कसं तुम्ही घेऊन गेला तिकडनं म्हणून. ते NGOचा हा एक फरक आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. प्लस मीडिएशन कॉन्सिलेशन, मग मध्यस्थी करून 2 माणसं ज्यावेळी भांडतात त्यावेळी त्यांची मध्यस्थी करायची. मध्यस्थी हल्ली कोणाला करायचीच नाही आहे. आमचे कन्झ्युमर्स पण एवढे शाणे आहेत. हे वकील म्हणून कोणतरी एक व्यक्ती पैदा झाला आहे आपल्या ह्याच्यात. तो सांगतो की मध्यस्थी करूच नको, तू भांड, तुम्ही दोघे भांडा. नाही, आणि तुम्ही दोघे भांडता तेव्हा 2 अजून माणसांचं पण पोट भरतं. कोण, तुमचा वकील, माझा वकील. आमची मॅटर 20,000ची, निकाल लागेपर्यंत 15,000 वकिलांची फी, आणि तो निकाल लागतो 4 वर्षानंतर. ते 20,000ची काय किंमत राहिली. मध्यस्थी करणे गरजेचं आहे. तर शेवटी NGOज काय करतात, सोसायटीमध्ये भानगडी होऊ नये. वल्नरेबल कन्झ्युमर म्हणजे जे प्रॉब्लेमवाले कन्झ्युमर, त्यांना मदत करतात. पण लक्षात ठेवा, आपल्या देशात सर्वात मोठा हा प्रॉब्लेम मी शेवटच्या वाक्यात लिहिलं आहे आणि मागे पण एकाच वेळ तुम्हाला सांगितलं असेल. इन इंडिया देर आर ॲक्ट्स अँड ॲक्ट्स अँड ॲक्ट्स, म्हणजे वेगळे प्रकारचे कायदे आहेत, बट नोबडी ॲक्ट्स. कोण काही काम करत नाही. आता मला सांगितलं न्यायदानबद्दल बोला. मी एकच विचारतो, न्यायदान कसा झाला तुम्हाला? हाऊ इज न्याय दान टू यू? आता म्हणणार नाही साहेब, तुम्ही न्यायदानचा वेगळंच काहीतरी अर्थ काढता. अरे, आपल्या देशात प्रत्येक गोष्टीत आम्ही वेगळाच अर्थ काढतो. एक कॉन्स्टेबलने तुम्हाला पकडलं आणि सांगितलं की अरे काहीतरी पैसे दे आणि जा, आणि तुम्ही कंप्लेंट केली, तर तो वरिष्ठाकडे तुम्ही त्यांना पकडून घेऊन जाता. तर वरिष्ठाने तुम्ही काय सांगतात, सर यांनी माझ्याकडे घूस मागितली. तर तो बोलतो नाही साहेब, केलं नाही. तर मग शेवटी मग तो ऑफिसर काय बोलला, तो साहेब तो मला बोलला काही द्या आणि जा. तर तो इमिडिएटली बोलतो नाही साहेब, मी म्हटलो कायद्याने जा. काही द्या आणि जा आणि कायद्याने जा. केवढं कुठल्या स्पीडवर आपण बोलतो त्याच्यावर अवलंबून आहे. काही द्या आणि जा आणि कायद्याने जा. तर देर आर ॲक्ट्स अँड ॲक्ट्स अँड ॲक्ट्स बट नो बडी ॲक्ट्स. हे इंडियाची एक स्पेशालिटी आहे. तर त्याचं काय करावं आपण? न्यायदान म्हणजे न्याय कोणाला द्यायची गरज नाही. आपण एकमेकावर न्याय केलं. मी जर भाडेकरू होऊन माझ्या लँडलॉर्डचं जागा खाली नाही केली तर हे माझी चूक आहे. उद्या रस्त्यावर जाताना कोणतरी माझ्यावर थुंकला तर मी काही बोलू शकत नाही. काय, आय एम मायसेल्फ, आय एम रॉंग डुअर. पण इथे काय माहीत आहे का, मी माझं बघतो, तू तुझं बघ, आणि काय देव आहे तो सगळ्यांना बघणार, अशी परिस्थिती आहे. न्यायदानाचं हे प्रॉब्लेम फार मोठा प्रॉब्लेम आहे. याच्याबद्दल मी काही बोललो, भरोसा नाही. यूट्यूबवर हे सगळं चाललं आहे. परवा यूट्यूबवर दिसेल सगळ्यांना, आणि त्याच्या नेक्स्ट डे मला एक नोटीस येईल की न्याय प्रक्रियाबद्दल तुम्ही काय काय वेडावाकडं बोलता, कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी हायकोर्टमध्ये उभे राहा. तर त्यामुळे मी जास्त बोलत नाही. कोर्ट, वकील, न्यायाधीश ह्या सगळ्या लोकांपासून जेवढा तुम्ही आणि मी दूर राहिलो तेवढं अतिउत्तम. बस तेवढंच मी सांगतो. माझी 25 मिनटं दिली, 30 मिनटं झाली, तर थोडं 5 मिनटं जास्त गेल्यावर मला क्षमा करा. आणि आपण सगळे चांगले ग्राहक, चांगले सिटिझन होऊन या देशाचं काही करता येत असेल तर करूया. नाही तर आमची येणारी पिढी आम्हाला चपलानी मारेल, लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद कामत साहेब. आपल्या मुद्देसूद उदाहरणादाखल आपण इथे अनेक ग्राहकांच्या अडचणीबाबत तसेच विविध कायद्याअंतर्गत माहिती दिली. त्याबद्दल इथे आम्ही आपले खरोखर आभार मानतो. यानंतर मी आमंत्रित करतो माननीय श्री पांडुरंग बिरादर यांना या ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्यान देण्यासाठी. त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे
ते प्रात्यक्षिकासह या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे लवकरात लवकर सामान्य माणसाला देखील कसं समजून सांगता येईल या प्रकारे त्यांचा हातखंडा आहे. मी माननीय श्री पांडुरंग बिरादर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रात्यक्षिकासह आपलं इथे व्याख्यान सादर करावं. नमस्कार मित्र, संयोजकांनी मी प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे अशी माझी ओळख करून दिली. खरं सांगायचं मित्र, मी भाषण वगैरे फारसा करणाऱ्यातला नाही, पण मला लोकांशी इंटरॅक्ट करायला, संवाद करायला खरोखर खूप आवडतं. मी तुमच्याशी बोलणार आहे आणि खरोखर मी अत्यंत खुश आहे मित्र की मी 22 वर्षापासून वैधमापनशास्त्र यंत्रणेमध्ये काम करतो आणि मला नेहमी वाटायचं की ज्या माणसाला हा कायदा समजायची गरज आहे, हा कायदा त्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. पण सुदैवानं दुर्दैवानं भरपूर लिमिटेशन्स असायचे आणि खूप फार कमी लोकांसमोर हे बोलायला मिळायचं. पण आज ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरांनी म्हटलं होतं की हे विश्वची माझे घरं, म्हणून त्या उक्तीप्रमाणे मग हा ग्राहक दिन साजरा करण्यासंदर्भात मग मी पगारे साहेबांशी भेट घेतली की पगारे साहेब मला सहज म्हटलं की मग बिरादर मागच्या प्रोग्राममध्ये काय अडचणी होत्या, काय फॉल्ट्स होते ते शोधून काढा. म्हटलं साहेब हा प्रोग्राम फार लोकांना बघता आला नाही, जर आपण हा प्रोग्राम यूट्यूबवरती टाकू शकलो तर अत्यंत चांगलं होईल. नंतर मग आमच्या नियंत्रक साहेबांनी मला, रवींद्र सिंगल साहेबांनी मला बिरादर तुम करते होतो नो प्रॉब्लेम, ते मला परमिशन दिली. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे दोस्तो, ड्रीम कम ट्रू. बऱ्याच वेळेस काय होतं, सरकारी कार्यक्रम हा फॉर्मॅलिटीज म्हणून होतो, पण हा कार्यक्रम आज लाखो लोकांसाठी, किंबहुना हा प्रोग्राम जर यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे दिसू लागला, तशा पद्धतीची आम्ही व्यवस्था केली तर हजारो लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी मी खूप खुश आहे मित्र. मुद्द्याचं बोलायचं म्हणजे मित्र हो की वैधमापनशास्त्र यंत्रणेला समाजामध्ये फार कमी लोक ओळखतात, ह्याची मी सर्वप्रथम ग्राही देतो. त्याचं कारण वेगळं आहे मित्र हो. हे जे डिपार्टमेंट आहे ना साहेब की इट्स व्हेरी हायली टेक्निकल, खूप टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, खूप सायंटिफिक गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये इतक्या ॲक्टिव्हिटी चालतात की लाखो लिटरचं पेमेंटसुद्धा होतं आणि काही ठिकाणी मिलीग्रामचं सुद्धा पेमेंट होतं. आणि या डिपार्टमेंटची प्रत्येक ॲक्टिव्हिटी, एकूण एक ॲक्टिव्हिटी ग्राहकांचं हित कसं साधता येईल त्यासाठी होते. तर मग ही यंत्रणा काय काम करते, ही कुठल्या मंत्रालयात अंतर्गत येते, हे केंद्र सरकारचा विषय आहे का राज्य सरकारचा विषय आहे, हा विषय केंद्र आणि राज्याच्या दोन्हीच्या मधला जो सूची असते त्या सूचीमध्ये हा विषय येतो. याचा केंद्र शासन कायदा करते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाअंतर्गत ही वैधमापनशास्त्र यंत्रणा होते. ही वैधमापनशास्त्र यंत्रणा काय काम करते मित्र? वैधमापनशास्त्राने जर मला कोणी विचारलं तर साहेब तुम्ही बिरादार तुमच्या वैधमापनशास्त्राची अशी एक गोष्ट सांगा ज्याच्यामुळं ग्राहकाचं प्रचंड हित होतं. मित्र, मला सांगायला अभिमान वाटेल, तुमच्या घरात येणारी प्रत्येक पॅक केलेली वस्तू, ईच अँड एव्हरी पॅकेज कमोडिटी ही नेहमी डिक्लेअर्ड वजनापेक्षा, कामत साहेब, डिक्लेअर्ड वजनापेक्षा 1 ते 2 ग्राम जास्त असते. ती कायद्यामधली प्रोव्हिजनच आहे. जोपर्यंत तशा पद्धतीने माल भरत नाही त्याशिवाय त्या वैधमापन शास्त्राच्या कायद्यामध्ये ते त्याच्या पॅकेजिंगची बॅच बसत नाही. म्हणून ग्राहकाने बिंदास राहून चालणार नाही. मग ग्राहकाने जागं कुठं राहायचं आहे? जेव्हा तुम्ही लूज कमोडिटी खरेदी करता. मी जेव्हा लूज कमोडिटीबद्दल बोलण्याचा विषय काढतो तर लोक म्हणतात, हो बिरादर तुम्ही कुठल्या जगामध्ये आहे? आज मार्केटमध्ये सगळं तर पॅकेजमध्ये अवेलेबल आहे. ब्रेड पॅकेजमध्ये येतं, दूध पॅकेजमध्ये येतं, ईच अँड एव्हरीथिंग इज पॅक. आणि मित्र हो, इथंच गडबड होते. रूट लेवलला जिथं धान्य पिकतं ते सगळं लूजमध्ये असतं. गाई काय पॅकेटमध्ये दूध देत नाहीत, तिथं दूध लूजमध्ये असतं. ईच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट जिथं तयार होते, जिथं हा व्यवहार होतो ती लूजमध्ये असते. आणि माझा आग्रह सगळ्यांना हा आहे की मित्र हो, जेव्हा तुम्ही लूज कमोडिटीला मराठीमध्ये काय म्हणता येईल, सुटं धान्य, मोकळ्या वस्तू, पॅक न केलेल्या वस्तू खरेदी करता, त्यावेळेस तुम्ही खूप जागं राहणं गरजेचं आहे. त्यासाठी आताच संयोजकाने सांगितल्याप्रमाणे की आमच्या फिजिक्समध्ये असं शिकवलं जातं की 1000 थॉट्स इज इक्विव्हॅलंट टू 1 एक्सपेरिमेंट. तर मला काय बोलायचं आहे, तुम्ही ह्या जर पुढचा प्रयोग व्यवस्थित बघितला तर जिथं तुम्ही
लूज वस्तू खरेदी करता, सुट्या वस्तू खरेदी करता, तिथं तुमची फसवणूक होणार नाही. मित्र हो, मग आम्ही काय करतो? मग वैधमापनशास्त्र यंत्रणा काय करते? मला सांगायला आनंद होतो मित्र हो. ज्या ज्या ठिकाणी हे वेट असतात, हे मेजर असतात, अशा प्रकारचे बॅलन्सेस असतात, 99% परिस्थितीमध्ये हे बॅलन्सेस बरोबर असतात. मी एवढा खात्रीपूर्वक काय सांगतो, बॅलन्सेसमध्ये चेंज करून माल कमी देणं ही खूप अवघड गोष्ट आहे. इतकं इझिली होत नाही असं मला म्हणायचं नाही आहे, पण त्याची पॉसिबिलिटी त्यातल्या त्यात कमी आहे. जर काटा बरोबर असेल तर मग काय संभाव्य गोष्टी होतात? प्रॉब्लेम काय होतो सांगतो तुम्हाला मी. आपण ज्या ज्या वस्तू खरेदी करतो, कधी आपण पोत्यामध्ये वस्तू विकतो, कधी आपण ह्या पोत्यामध्ये वस्तू खरेदी करतो, आणि विशेषतः सगळ्यात कॉमन जी गोष्ट आहे ती आपण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॉक्समध्ये मिठाई खरेदी करतो. मी तुम्हाला प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो मित्र की पॉसिबिलिटी कशी आहे. पण मला असं कधीच म्हणायचं नाही की व्यापारी फसवतो. एका ठिकाणी मी भाषण देत होतो, तो म्हटला तुम्ही काय शिकवताय लोकांना, व्यापारी फसवतात. तर मला असं म्हणायचं नाही मित्र व्यापारी फसवतो, पण मला असं पण म्हणायचं नाही की व्यापारी फसवत नाही. पण ही शक्यता नाकारता येत नाही. जर ग्राहक जागा झाला तर व्यापारी मित्र हो फसवण्याचं धाडच नाही करणार. मी तुम्हाला एक छोटासा डेमो दाखवतो. सामान्यपणे आपण जेव्हा मिठाईच्या दुकानामध्ये जाऊन मिठाई घ्यायला जातो तर दुकानदार अशा प्रकारचा तो बॉक्स ठेवतो आणि त्या बॉक्समध्ये हां ठीक आहे, समजा तुम्ही 500 ग्राम मिठाई घेत असाल, 250 ग्राम घेत असाल मिठाई, तर अशा पद्धतीने तुम्हाला तो 250 ग्राम मिठाई देतो. आता कामत साहेब, व्यापारी थोडेसे हुशार झालेले आहेत. आपण असे वारंवार ग्राहक दिन घेतो, त्यामुळे ते बरोबर 250 देत नाहीत किंवा 250ला कमी पण देत नाहीत. काहीतरी अंदाजे मिठाईचं वजन म्हणून त्यांनी एक पाऊल पुढे गेलेत. अंदाजे मिठाईचं वजन म्हणून की नाही 250 देत नाहीत, तर ते काय करतात, ते 10-5 ग्राम जास्त देण्याचा ट्रेंड दिसतोय मला. मी प्रॅक्टिकल फील्डवरती काम करतो. मग ही 265 ग्राम मिठाई बरोबर आहे का कमी आहे का त्यांनी 250 द्यायला पाहिजे होतं? ह्याचं उत्तर आपणाला ह्या बॉक्सचं वजन किती आहे ह्याच्यामध्ये सापडलेलं मित्र. त्याने किती द्यायला पाहिजे, जोपर्यंत आपण ह्या बॉक्सचं वजन करत नाही त्याशिवाय ह्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळणार. आणि सामान्यपणे आतापर्यंतचा माझा अनुभव आहे, ज्या पात्रामध्ये आपण मिठाई खरेदी करतो, ज्या पॉलिथिन बॅगमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी खरेदी करतो मॉल्समध्ये, यांचं वजन अतिशय नगण्य आहे, दुर्लक्ष करण्याजोगं आहे आणि त्याची फारशी व्हॅल्यू नाही, असा लोकांचा समज आहे मित्र. आणि नेमकं इथंच चुकतोय. आपण थोडंसं बघूया. ह्या बॉक्सचं कामत साहेब एक्झॅक्टली वजन आहे 53 ग्राम. जर तो पाव किलो मिठाई ह्याच्यामध्ये घेत असेल, आणि असं समजूया खूप कॉस्टली मिठाई आपण घेतो आहे, आता साहेबांनी काजू कतलीचं उदाहरण सांगितलं, मग त्याला प्रॉफिट कसा होतो? काजू कतलीमध्ये माझा अनुभव सांगतो, 100 किलोमध्ये एक जरी काजू टाकला तरी ती काजू कतली झाली. ते शेवटी क्वालिटीचा विषय, हा शेवटी इथिक्सचा विषय, त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं. तर जर 1000 रुपये किलोची जर मिठाई असेल मित्र, तर ह्या छोट्याशा हातचलाकीमध्ये, छोट्याशा त्याच्या अज्ञानामुळं किंवा कस्टमरच्या अज्ञानामुळं, तर 53 ग्राम मिठाई म्हणजे 53 रुपयाची मिठाई कमी होऊ शकते मित्र. तर मग काय करायला पाहिजे, तर ग्राहकांनी जागं राहून त्या ठिकाणी म्हणायला पाहिजे, त्या बॉक्सचं वजन केलंस का? आणि नेमका मित्र माझा अनुभव, स्वतःचा अनुभव, मी लोकांचा बघतो की लोकांना हे म्हणायला कामत साहेब लाज वाटते. मी चुरमुरे घेत असताना बघत असतो मित्र की 5 किलोचे चुरमुरे जो सगळ्यात म्हणजे कमी वजनाचा जो विषय आहे ना, त्याच्यामध्ये कॅरीबॅगच्या वजनामुळं 17-18 ग्राममुळं एक प्लेट चुरमुरे कमी येतात. पण कस्टमरला नको तिथं प्रतिष्ठा जागी होते. 10-5 ग्रामसाठी मी का भांडू? आणि ग्राहक मित्र, मला तुम्हाला इथंच जागं करायचं आहे. प्रश्न 10 रुपयाचा नाही, 5 रुपयाचा नाही, 2 रुपयाचा नाही. मला फसवलं जातं आहे, मला कोणीतरी मूर्ख बनवतं आहे, मला चीट करतं आहे. म्हणून तुमचा स्वाभिमान जागा झाला पाहिजे आणि तुम्ही बोलायला पाहिजे.
आणि आग्रह धरायला पाहिजे की बॉक्सचं वजन किती आहे. मी तुम्हाला अंदाजे पैसे दिलेत का मिठाईचे, आपला भाव ठरला ना 500 रुपयाचा, 500 रुपये किलोचा, मग मी तुम्हाला मोजून पैसे दिलेत का नाही, तर मला मोजून द्या. म्हणून वैधमापनशास्त्र यंत्रणा म्हणते मित्रहो, नो मोर. म्हणून वैधमापनशास्त्राचं ब्रीदवाक्य काय, नो मोर नो लेस, आय वॉन्ट एक्झॅक्ट. आणि हे एक्झॅक्ट गोष्टी जर तुम्ही जागे राहिलात तर ह्याच्यातून होऊ शकतं मित्र. ह्या लूजच्या बाबतीमध्ये. मग नंतर अजून एक महत्त्वाचं काम वैधमापनशास्त्र यंत्रणा करत असते, ते मेंटेनिंग स्टँडर्ड्स. आणि हे मित्र हो गोष्ट अत्यंत कमी लोकांना माहीत आहे. आणि हा एक शासकीय कार्यक्रम आहे, हा शासकीय ठिकाणी आहे आणि हा खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून मी आमच्यातली ती लॅबॉरेटरी प्रयोगशाळा, आम्ही ही जनरली प्रयोगशाळा बाहेर घेऊन अतिशय महत्त्वाच्या कामाला आणतो, तर ती प्रयोगशाळा मी इथं घेऊन आलो मित्र. ही एक्झॅक्टली वैधमापनशास्त्र यंत्रणा करते काय. वैधमापनशास्त्र यंत्रणा मार्केटमध्ये हे काढून घे. वैधमापनशास्त्र यंत्रणा मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडे जी वजनं असतात त्या वजनाला सर्टिफाय करायचं काम करते. सर्टिफाय करायचं म्हणजे हे ॲक्युरेट असेल तर ह्याला पास करते, त्याला म्हणतो आम्ही व्हेरिफिकेशन आणि स्टॅम्पिंग अँड व्हेरिफिकेशन. ह्याच्यावरती शिक्का मारला जातो त्या ऑफिसरचा, त्याची सरकारी फीस घेतली जाते आणि हा ॲक्युरेट आहे हे डिक्लेअर केलं जातं. मग तो डिक्लेअर कसा करतो, अतिशय सिस्टमॅटिक, अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ही यंत्रणा चालते मित्र. काय होतं, आता हे जे वजन आहे ह्याला चेक करण्यासाठी ह्याच्यापेक्षा ॲक्युरेट असणारं वजन लागतं. व्हेरी सिम्पल. ह्याला जर चेक करायचं असेल तर दुसरं वजन ह्याच्यापेक्षा ॲक्युरेट पाहिजे, तर त्याला आमच्याकडे म्हणतो वर्किंग स्टँडर्ड. कुठलीही गोष्ट बरोबर आहे किंवा चूक आहे म्हणण्यासाठी त्याची तुलना कोणासोबत तरी करावी लागते आणि ही तुलना त्या वर्किंग स्टँडर्ड केली जाते. आणि हे स्टँडर्ड बाळगण्याचं, हे स्टँडर्ड तयार करण्याचं ह्याचा कस्टडियन ही वैधमापनशास्त्रज्ञ. आणि मित्र, मी फिजिक्सचा विद्यार्थी आहे, त्यामुळे ह्या गोष्टीचा मला अतिशय अभिमान आहे. जर उद्या दोन व्यापाऱ्यामध्ये जर भांडण लागले की माझा किलो बरोबर तुझा किलो बरोबर, तर ह्याचं उत्तर आमच्या वैधमापनशास्त्राच्या इन्स्पेक्टरकडे आहे. आणि ह्याची ॲक्युरसी आहे ह्या वर्किंग स्टँडर्डची 1 किलो मागं 50 मिलीग्राम. थोडासा 50 हा आकडा खूप मोठा वाटतो, पण त्या समोरचं जे मिलीग्राम आहे ना, इट्स अ व्हेरी स्मॉल. त्यामुळे एवढ्या हाय ॲक्युरसीचं हे असतं. आणि ह्याच्या साहाय्याने आम्ही ही जी वजनं चेक करून देतो त्याची मात्र 150 मिलीग्राम असते. 150 मिलीग्राम प्लस मायनस असे तर आम्ही ह्याला व्हेरीफाय करून देतो. मग नंतर प्रश्न पडतो, मग हे तुमचं बरोबर आहे कशावरून, समबडी कॅन आस्क. तर आमचं जे हायर ऑफिस आहे त्या हायर ऑफिसकडं सेकंडरी वेट असते. ते सेकंडरी वेट मी तुम्हाला दाखवतो. हे वेट ह्याच्यापेक्षा पण ॲक्युरेट असतं. ह्याची ॲक्युरेसी एका के जीची 5 मिलीग्रामपर्यंत आहे. ह्याच्यापासून आम्ही हे चेक करतो, ह्याच्यावरून आम्ही हे चेक करतो. आणि ह्यालासुद्धा वर्षातून काही वेळा नॅशनल प्रोटोटाईप जे हायली ॲक्युरेट वेट आहे ते इथं ठेवलं जातं, त्याचे चेकिंग केलं जातं. जेव्हा दोन देशामध्ये हा प्रश्न पूर्वी निर्माण झाला की आमचं वजन कसं, तुमचं वजन कसं, तुम्ही तर पॉन्डमध्ये मोजता, आम्ही वजनात मोजतो, तर ह्या प्रश्न मिटण्यासाठी मग एक समिती झाली. त्या समितीमध्ये सगळे 170 देश होते. त्या देशांनी ॲक्सेप्ट केलं की बाबा यापुढं की प्रत्येकाचा आकार वेगळा असेल पण एवढ्या वस्तुमानाला आपण 1 किलो म्हणू. म्हणून मला असं सांगायचं मित्र की इट्स अ व्हेरी डिफरंट, व्हेरी सायंटिफिक, व्हेरी सिस्टमॅटिक डिपार्टमेंट. तुम्हाला पहिल्यांदा बघून नवल वाटेल की तुमच्या घरात येणारी प्रत्येक वस्तू, पॅक केलेली वस्तू ही नेहमी डिक्लेअर्ड वजनापेक्षा जास्त असते. हे अशा प्रकारचं मेटल केलं जातं की ज्याच्यावरती एन्व्हायरमेंटचा परिणाम होता कामा नये, जेणेकरून दॅट विल नॉट लूज हिज वेट. म्हणजे इरोजन होणार नाही, करोजन होणार नाही, ह्याचा परिणाम होणार नाही. इव्हन आम्ही हे उचलत असताना सुद्धा ह्याच्यासाठी वेगळ्या कपड्यांनी आम्ही वापरत असतो. आता दुसरा अतिशय इंटरेस्टिंग विषय मित्र हो, हे तर तुम्ही ऐकलात तर अक्षरशः हे जर तुम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकलात तर शेतकऱ्यांच्या लाईफमध्ये क्रांती होईल अशी मी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्र हो. हा विषय वादाचा नाही आहे, आपण जागं होण्याचा आहे. आणि हा सगळा प्रकार सगळ्या शेतकऱ्यांनी जागं राहायचं आहे त्या लूज कम्युनिटीमध्ये अगेन. आणि हे सगळे जे व्यवहार होतात, शेतकरी आपलं धान्य घेऊन येतो, ओके, धान्य घेऊन येतो आणि तो त्या काट्यावरती ठेवतो, काट्यावर ठेवून त्याचं वेमेंट होतं. हां, शेतकरी अशा प्रकारे धान्य घेऊन येतो. आणि शेतकऱ्यामध्ये तिथं तर पॅकेज कम्युनिटीचा काही विषयच नाही.
असं 50 किलोचं, ह्याला आपण काही वेळासाठी आपण काय म्हणूया, आपल्या सोयीसाठी आपण ह्याला 50 किलो धान्य, असं 50 किलो धान्याचा व्यवहार होतो आणि त्याची पावती बनायला सुरू होते मित्र. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे तुम्ही ऐकलं काळजीपूर्वक. 50 किलोची पावती बनते. किती झालं रे वजन? संभाव्य डायलॉग तिथं काय होतात बायका मित्र हो, पोत्यासहित वजन 50 किलो. आणि या पोत्याचं वजन हमखास इथं गडबड केली जाते. मी म्हणेन तिथं व्यापाराचं अज्ञान आहे. या पोत्याचं वजन सामान्यपणे, मी आता 4-5 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विचारलं, माझ्या शेजारी एक शेतकरी राहतो, सामान्यपणे अशा शेतकऱ्याचं वजन 1 ते अर्धा किलो सरसकट पकडलं जातं. आज सोयाबीनचा काय भाव आहे? 40-50 रुपये किलो. हां, जर 42 असेल तर अर्धा किलो एका पोत्यामागं 21 रुपये असेच ना. त्याच्यावर जे GST नाही, CST आहे ना, इन्कम टॅक्स आहे. असे 10-15 पोते घेऊन येतो शेतकरी. नंबर 1, तुम्ही बारीक ऑब्झर्व करा, ह्या गोष्टी होतात. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. नंतर काय केलं जातं, त्या शेतकऱ्याचा माल असा पकडला जातो, हातात घेतला जातो. म्हटलं जातं तुमच्या धान्यामध्ये मातीचे खडे आहेत. मातीचे खडे नसणार का, डायमंड असणार त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या. आता बघा तो काय म्हणतो, तुमच्या धान्यामध्ये मातीचे खडे आहेत म्हणून ह्याचे 2 किलो कमी करा. परत म्हणतो तुमचं धान्य माझ्या मॉइश्चर मीटरमध्ये बसत नाही. ॲज पर माय नॉलेज, आय एम नॉट, मी असं की ह्याच्याने म्हणणार नाही की मॉइश्चर मीटर कुठल्याही कायद्यात बसत नाही. कामत साहेब लक्ष घाला थोडंसं. तुम्ही कुठल्याही विषयात लक्ष घालू शकता. यू आर फ्री मॅन, यू कॅन क्वेश्चन आस्क, यू कॅन आस्क एनीबडी एनी क्वेश्चन. हां, हे तुमच्या ह्याचं मॉइश्चर जास्त दिसायला लागलं आहे. अरे तुझं ते मॉइश्चर मीटर खरं आहे का? मग त्याचे 2 किलो कमी करा. असं होतंय मला म्हणायचं नाही आणि असं होत नाही मला म्हणायचं नाही. जर जागा झाला ग्राहक तर तो म्हणू शकतो, हे बघा व्यापारी काय जो काय असेल तो काका मामा तुमचा, आपलं ठरलं आहे 100 रुपये किलोनी घ्यायचं, मला 100 रुपयाचे 100 रुपये किलोनी द्यायचं ठरलं आहे, तर मला माझ्या किलोप्रमाणे मोजून पैसे द्या. जर माझा माल मॉइश्चर जास्त असेल तर मला भाव कमी द्या. माझं धान्य खराब आहे ना, ओलं आहे ना, मला भाव कमी द्या चालेल. पण भाव कमी नाही देत तो. गंमत इथं आहे, तुमच्या धान्यामध्ये मातीचे खडे आहेत, माझा भाव कमी करा. वजनासोबत छेडाछाडी नाही, पण तो भावासोबत छेडाछाडी करत नाही. आणि हे शेतकऱ्याला कळत नाही. माझी माती असताना, धान्यामध्ये माती असताना सुद्धा माझा माल घेतोय, माझ्यावरती उपकार करतोय. माझं धान्य ओलं असताना मी वाळू शकलो नाही, माझं धान्य घेतोय, माझ्यावर उपकार करतोय. असं नाही मित्र हो. जर भाव कमी केला तर शेतकऱ्याच्या लक्षात येतं प्रॉब्लेम तो आहे, हा माझा बाकी शेजारचा व्यापारी 100 रुपयांनी घ्यायला लागला आहे आणि हा माझा 80 रुपयांनी घ्यायला लागला आहे. माझा भाव कमी केलेलं त्याच्या लक्षात येतं, पण वजनात कमी केलं लक्षात येत नाही. असं होतंय सगळीकडे फसवणूक होते, असं मला चित्र मुळीच निर्माण करायचं नाही मित्र. पण शेतकऱ्याने जर जागं राहिलं, एक अधिकारी एखाद्या व्यापाऱ्यावरती केस करून निघून जातो, व्यापारी दंड भरतो, विषय मिटतो. जर ग्राहक जागा झाला, जर ग्राहक म्हणू शकला, ऐकलंच नाही. मला बरेच जण म्हणतात, साहेब तुम्ही भाषणामध्ये सांगता पण लोक ऐकत नाहीत. मी तुला सांगू, तुझी तयारी आहे ऐकायची, फक्त तिथं उभा टाक आणि जोरजोराने म्हण, चोर चोर चोर. तो म्हणणार चोर कुठं आहे? तो व्यापारी म्हणणार चोर कुठं आहे? हे काय चाललंय? ही चोरी नाही तर काय चाललंय? म्हणून हे सगळ्या प्रकारचे पोते जमून आणलेत मी. मला सुद्धा माहीत नव्हतं याचं वजन किती आहे. बघू तरी मला याचं वजन असतं तर किती, पण आत्तापर्यंत मी ऐकलेलं नाही. ह्याचं वजन जेवढं आहे तेवढं त्या व्यापाऱ्यांनी कमी केलं आहे. ह्याचं वजन मित्र फक्त 173 ग्राम आहे. तुम्ही जेव्हा माल विकत असता तेव्हा ह्याचं वजन कमी आहे, ते खूप मोठी बाजू आहे. आणि जेव्हा तुम्ही मिठाईचा बॉक्स जेव्हा तुम्ही माल विकता तेव्हा ह्याचं वजन किती खूप मॅटर करतं, आणि जेव्हा तुम्ही माल घेता तेव्हा ह्याचं जास्त असलेलं वजन खूप मॅटर करतं मित्र. आणि असे ट्रान्झॅक्शन्स, हजारो ट्रान्झॅक्शन होतं. माझ्या मावस भावाचं आडत दुकान आहे. मी त्या दादाला म्हणलं, अरे काय दादा, आजकाल दुकानात कोणी कस्टमर दिसत नाही. तो काय म्हणला,
भाऊ पांडुरंग हा बिझनेस बंद झाला. मग अरे अडत कुठे झाली? पुढची स्टेप. लोकमंत्री बिरादर साहेबांनी फारच भयानक चित्र निर्माण केले, पण ही पॉसिबिलिटी आहे. मग अडतीचा व्यापार कुठे गेला? दुकानदारांनी नवीन स्टाईल काढली. टेम्पो घेतो, हे काटा घे, काढून घे. काटा घेतो, टेम्पो, काटा, त्याचे 2 माणसं शेतामध्ये. तिथंच माल भरायचा, तिथंच वजन करायचं. काय 4 किलो 5 किलो कमी करायचे, पटापट पैसे देऊन टाकून द्यायचे. शेतकरी बिचारला नडलेला असतो, त्याचं कुठलं तर काहीतरी काम असते, किती पैसे दिले, काय दिले, हिशोबच नाही. पुढचा प्रश्न, मग काटा बरोबर आहे का? टेम्पोत फिरणारा काटा, दुकानातला काटा ठीक आहे, वजनमापाचे साहेब येतील, कोणी बघेल. ह्या काटाचं काय? तर त्याच्यासाठी एकच सोल्युशन आहे. हा काटा खराब असू शकतो, माझं बोलणं खोटं असू शकतं, अजून कुठलं खोटं असू शकतं, पण हे जे वजन आहे त्याच्यावर ठेवले. ह्या वजनामध्ये कमी जास्त करणं ही जवळपास कामत साहेब अशक्यप्राय गोष्ट आहे. इम्पॉसिबल काहीच नाही. दे कॅन डू एनिथिंग. जर प्रत्येक वजनाच्या बाजूला जर प्रत्येक काट्याच्या बाजूला जर असं वजन असेल तर त्याच्यामध्ये तीळमात्र फसवणुकीचा चान्स नाही. तर प्रत्येक ग्राहकांनी जेव्हा जेव्हा काट्याचे व्यवहार होतात त्या ठिकाणी त्या वजनाचा आग्रह धरावा, अशी माझी ग्राहकांना विनंती आहे. हा काटा जर बिघडला, माझी 20-22 वर्षाची सेवा झाली मित्र हो, पण हा काटा जर बिघडला तर मला काय, कोणालाही कळणार नाही हा काटा बिघडलेला, जोपर्यंत या काट्यावरती मी वजन ठेवणार नाही. म्हणून प्रत्येक काट्याच्या बाजूला, प्रत्येक वेइंग इन्स्ट्रुमेंटच्या बाजूला 10% वजन असणं. हां, थोडंसं हे त्याची कॅपॅसिटी समजा 100 किलोची असेल तर 10 किलो वजन असणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्या काट्याला पूर्णत्व येत नाही. कारण इलेक्ट्रॉनिकमध्ये करत नाहीत कोणी, पण ही पॉसिबिलिटी नाकारता येते. जर हे झालं, असं जर काट्यामध्ये जर फरक झाला तर त्याला वजनमापामध्ये सुद्धा खूप मोठी फसवणूक आहे. तर मग ग्राहकांनी अल्टिमेटली काय करायला पाहिजे, तर नेहमी जागं राहायला पाहिजे आणि थोडंसं भांडायची तयारी पाहिजे आणि नको तो खोटा स्वाभिमान. माझं उदाहरण सांगितलं तर मी त्या दुकानदाराशी नेहमी भांडतो, त्याला सांगितली नाही अजून ओळख मी. अरे वो जाने वो किरकिरा कस्टमर उसको ज़्यादा दे दे 5 ग्राम. अरे 5 ग्राम ज़्यादा दे दे म्हणजे उपकार करतोस माझ्यावरती? नाही, वो बहुत किरकिरा है, वो हमेशा झगडता है वो इसके लिए. अशा प्रकारची वागणूक दिली जाते मित्र. जर ग्राहक जागा झाला, जोरजोरात जर ओढू लागला, साहेब काट्यावर वजन ठेवत जा, नाहीतर वजन मला दुसरीकडे ठेवावं लागेल तुमच्यासाठी, ही जर तयारी ठेवली तर आपली संभाव्य फसवणूक होऊ शकते. आणि हा जर निरोप सगळ्यापर्यंत पोहोचला तर मला खूप आनंद होईल मित्र. यानंतर काय होतं, अजून एक व्यापार, पर्टिक्युलर शेतीमालामध्ये फार जास्त होतं मित्र. माझं बालपण त्याच्यामध्ये गेलं आहे. कट्टी हा एक प्रकार. आमचे एक दत्तात्रय पवार मित्र म्हणून आहेत, त्यांनी नाशिकमध्ये फार चांगली मोहीम केली. त्यांनी सांगितलं मला, पवार साहेब मला काहीतरी सांगा, सुचवा काय बोलू का मी तिथं. तर अरे म्हणजे कट्टी एक नावाचा प्रकार होता नाशिकामध्ये. त्याला काय म्हणतात कट्टी? तुमच्या कांद्याला पाचोळा जास्त आहे, काय म्हणतात त्याला बाहेरच्या भागाला, काय म्हणतो आपण? साल. हां, पाला नाही हो, कांद्याच्या वरचे ठेला, ठीक जे काय असेल ते. तुमच्या लसणाला पण टरफलं जास्त आहेत, तर त्याची कट्टी 2 किलो कमी. तर त्यांनी केस केली फार मोठी आणि त्यांनी मला सांगितलं, इफ ही इज राईट, की आता ती कट्टी प्रकार बंद झाला आहे मित्र. कट्टी, हमाली, काय आडती, काय 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 करून हे केलं जातं. पण यासाठी फक्त जागरूक ग्राहक झाला तर ह्या कट्टी बिट्टीला फार फार चांगला जोराचा हे पडू शकतो. आता शेवटच्या 2 मिनिटामध्ये की ग्राहकांनी काय आग्रह धरायला पाहिजे, नेहमी ग्राहकांनी काय करायला पाहिजे. म्हणणं खूप सोपं आहे, पण 100मधल्या 2-3 लोकांनी जरी केले, 2-3 लोकांनी जरी केली तरी लोक ऑब्झर्व करतील आणि दोस्तो ह्या यूट्यूबवरच्या एका कार्यक्रमातून क्रांती येईल. दॅट्स वाय आय एम व्हेरी एक्सायटेड, आय एम व्हेरी एक्स्ट्रीमली हॅपी. म्हणजे दिस इज ड्रीम कम ट्रू फॉर मी. मला ही गोष्ट फार वाटायची की हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, पण होत नव्हतं. पण आज हे लोकांपर्यंत पोहोचतंय. तर नेहमी शेतकऱ्यांनी सगळ्यांनी काय करायला पाहिजे, तिथं जो काटा असतो, बरं हे काटा ठेवणं पण बंधनकारक आहे. बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात आम्ही लूजमध्ये काय विकत नाही, ते नाही, पॅकेट घे. लोक काय म्हणतात आम्ही लूजमध्ये काय विकत नाही, काट्याची काय गरज आहे. पण कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, तुम्ही काही जरी पॅकिंगचं विकत असाल
तर तुमच्याकडे तो काटा पाहिजे. तर नेहमी ही वजनं घेऊन ना नेहमी काट्यावर ठेवायची सवय ठेवायला पाहिजे. किती आहे हे? 912 ग्राम. हे 1 लिटर आहे. 1 लिटरचं वजन किती आहे हे नेहमी बघण्याची प्रवृत्ती पाहिजे. ह्याच्यामुळे व्यापाराला चेक बसतो. आमचे साहेब आमच्यावर ॲक्शन घेत नाहीत, पण सारखं विचारतात हे कुठं आहे तुमचं, ते कुठं आहे, ते कुठं आहे. फरक पडतो ना माणसाला. त्याचं 910 ग्राम वजन आहे. इथे किती दाखवते हे? हां, अशा पद्धतीने 1 लिटर. परत 1 लिटर इज नॉट 1 kg. 1 लिटर म्हणजे 1 किलो नाही. 1 लिटरचं वजन असतं 910 ग्राम. 1 किलोचं असतं 1000 ग्राम. मग दुधाचं किती असायला पाहिजे? किती आहे दुधाचं वजन? 1030. तर 1024 दुधाचं पाण्याचं 1 लिटर पाण्याचं जर शुद्ध पाणी असेल तर 1 लिटर पाण्याचं वजन 1 किलो असतं. आणि पाण्यापेक्षा पाण्यापेक्षा तेल हे हलकं असतं, त्यामुळे 1 लिटर तेलाचं वजन 910 ग्राम असतं. आणि अर्थातच यांनी सांगितल्याप्रमाणे दुधामध्ये पाणी का पाण्यामध्ये दूध हे पाण्यापेक्षा घट्ट असतं, त्यामुळे त्याचं वजन 1028 ग्राम असतं. थोडंसं प्रत्येकाच्या क्वालिटीनुसार, पण 1025च्या वर असतं. त्यामुळे नेहमी असं बघायला पाहिजे. ही सवय ठेवायला पाहिजे. आणि ह्या जर सवयी जर कामत साहेब लोकांमध्ये तुम्ही रुजू शकलात तुमच्या कंझ्युमर गायडन्स मार्फत, तर व्यापाऱ्यांना खूप मोठा फरक बसतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट प्रश्न आहे तो MRPचा. तो विषय मोठाच आहे. MRPचा त्याच्यावरती 4-5 गोष्टी असणं गरजेचं आहे. मॅन्युफॅक्चरचा नाव, पत्ता, पूर्ण पत्ता पाहिजे, म्हणजे आंधळ्या माणसाला पण सापडेल असं. त्याच्यावरती MRP पाहिजे. आणि फक्त मी जास्त थोडंसं MRP बद्दल बोलतो. मॅक्सिमम रिटेल प्राईस, ते रिटेल प्राईस म्हणू शकले असते त्याला. मग मॅक्सिमम शब्द काय ॲड केला? त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे मित्र. मॅक्सिमम, दिस इज द मॅक्सिमम प्राईस. या जास्तीत जास्त या किमतीला विकू शकतो. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी या किमतीला विकायला पाहिजे. ह्याची MRP आहे समजा 25 रुपये, तो मॅक्सिमम 25 रुपयाला विकू शकतो. ह्याचा अर्थ त्यांनी 25ला विकावं असं नाही. तर ग्राहकांनी नेहमी बार्गेनिंगचा जर सवय लावली की नाही, कमीला मिळणार नाही का, तो मला कमीला देतो, अशा प्रकारची जर सवय लावली तर निश्चितच खूप फरक पडतो. तर MRP बद्दल कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जास्त पैसे द्यायचे नाहीत. आहे त्या MRP त्यांनी बदलायची नाही. MRPवरती स्टिकर लावायचं नाही. MRP सोबत खाडाखोड काहीच करायची नाही. फक्त त्याला जर MRP कमी करायचं असेल तर त्याला फक्त कायद्याने परवानगी आहे. अल्टिमेटली मला मित्र एवढं सांगायचं आहे की तुम्ही जर जागे झाला, तुमच्याशी संबंधित वैधमापन कायदा समजून घेतला. सगळा कायदा समजून घ्यायची गरज नाही मित्र. आम्ही त्याच्यासाठी कायदा समजून घेण्यासाठी तुमच्याशी संबंधित वैधमापन कायदा समजून घेतला. आणि पर्टिक्युलरली पुन्हा एकदा सांगतो मित्र, लूज खरेदी करत असताना तुम्ही ज्या पात्रामध्ये, ज्या डब्यामध्ये, ज्या बॅगमध्ये, ज्या पिशवीमध्ये, ज्या थैल्यामध्ये, पोत्यामध्ये घेता, त्याचं वजन किती आहे त्याची खात्री करा. आणि त्या पद्धतीने जर व्यवहार केलात तर तुमची होणारी संभाव्य फसवणूक टाळू शकते मित्र. या पोत्याचं तर मित्र हमखास 1 किलो धरलं जातं. त्याचं वजन खूप जास्त आहे म्हणतात. तर अशा प्रकारचं जर तुम्ही जागा राहिलात तर तुमची होणारी संभाव्य 50 किलो क्षमतेचं आहे ना, ते आहे 500 ग्रॅम. हे का? हो. हां 50 किलोचं. म्हणजे आमच्या याच्यानुसार FCI 650 घेत होते त्याचं वजन. हे जुनी असेल तर कमी असेल याचं वजन. किती आहे? 25 आहे. आता ह्याच्यामध्ये भरपूर प्रकार आलेत ना. ॲक्च्युली आपण ज्याच्यामध्ये टाकणार आहे की नाही, जनरली टेअर वेट जे मायनस होतं ना, FCI आमचं 650 ग्रॅम टेअर वेट मायनस ॲव्हरेज करून काढलेलं असेल म्हणजे. त्यामुळे फक्त जास्त पॉसिबिलिटी आणि पॅकेज कम्युनिटीमध्ये चिटिंग होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. फक्त ते MRP बाबत जागरूक राहायचं. काय बऱ्याच वेळेस काहीतरी प्रॉपर जस्टिफिकेशन देतात. आता मिठाईचा बॉक्स देताना तो म्हणणार की मी बॉक्सचे पैसे कुठे घेतले. अशा बऱ्यापैकी युक्तिवाद करतात. मी बॉक्स देऊ नको, डायरेक्ट माझ्या हातातच दे ना. बॉक्स तरी कशाला लागतो? तो तुझ्या सर्व्हिसचा भाग आहे. तू कशामध्ये द्यायचं, बॅगमध्ये द्यायचं, हातामध्ये द्यायचं का किटलीमध्ये द्यायचं, सर्व्हिसचा भाग आहे तो. त्याच्या चहा तुम्ही गरम दिला म्हणून गरम चहाचे वेगळे पैसे, कोल्ड्रिंक तुम्हाला थंड दिले म्हणून थंड करण्याचे वेगळे पैसे, असं नाही चालतात. MRP बाबतीत जर या बाबतीत जर ग्राहक जागा राहिला तर निश्चितच त्याची होतेच असं नाही, त्याची संभाव्य फसवणूक टाळू शकते.
मला वैद्यमापशास्त्र यंत्रणेच्या आमच्या कंट्रोल सिंगल साहेबांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, पगारे साहेबांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि ग्राहक राजा जागरूक हो आणि स्वतःचं रक्षण कर, एवढं बोलून मी माझं धन्यवाद. धन्यवाद बिरादर साहेब. आपण आपल्या प्रात्यक्षिकाने आणि चांगल्या चांगल्या उदाहरणाने आपण इथे ग्राहकाला जागं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरोखरच आज आपण आणि सर्वजण ग्राहकांना जागं करण्याचा आपण यशस्वी प्रयत्न करीत आहोत. पण हा कायदा, ही चळवळ, ही तळागाळातल्या ग्राहकापर्यंत पोहोचण्याचं काम आपण सर्वांनी हे करायला पाहिजे. यानंतर एक छोटासा असा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण बऱ्याच ग्राहकांच्या मनामध्ये शंका कुशंका असतात, बऱ्याच ठिकाणी आपली फसवणूक होत असते. तर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर तपासून घ्यायला सांगितली तर साहेब आपण प्रत्येक गोष्ट ही तपासून घेता येत नाही. साधारणपणे महिनाभराचा जर किराणा जर आपण भरायचा झाला तर आपल्या घरातल्या गृहिणी ज्या आहेत त्या ऑर्डर देतात आणि त्याप्रमाणे तो दुकानदार व्यापारी काय करतो हे त्याचं त्याला माहीत. पण घरी आपल्याकडे सामान येतं, यामध्ये जे असेल थोडंसं विश्वासावर काम चालतं आहे. अनेक शंका कुशंका आहेत, सोन्या चांदी याच्यामधनं आपण अनेक याच्यातनं दिलेल्या आहेत. तरी पण त्यातून जास्तीत जास्त आम्ही चांगले गुण घेऊन आणि ग्राहक कसा जागा होईल हेच आपण बघणार आहोत. उपस्थितांपैकी ज्यांना कोणाला जर प्रश्नाच्या माध्यमातून काही शंका असतील तर त्या या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत कृपया त्यांना विचारावं, जेणेकरून आपल्या शंकेचं निरसन होईल. आपल्या शंका मला हे सांगा, MRP आपण जे निश्चित करतो प्रत्येक गोष्टीनंतर, तर याच्यासाठी काही रेट ॲनालिसिस आहे का, की ही किंमत जी यांनी ठरवलेली आहे ही प्रॉपर आहे. मी माझ्या वस्तूची किंमत काही ठरवू शकतो. माझा तांदूळ आहे, मी तांदूळ पिकवतो, परंतु तो तांदूळ चांगल्या क्वालिटीचा आहे, तर मी त्याची किंमत आता तुम्हाला हे सांगतो ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक चालू आहे खूप, आणि याच्यावर खूप निवडणूक चालू आहे की ऑर्गॅनिक आहे, पण ऑर्गॅनिक आहे का खरं ते, मग त्याची MRP ठरवण्याचे ते काही त्याच्यावर नियंत्रण आहे का कोणाचं? तुम्ही जे म्हणताय दॅट इज रेट कंट्रोल, की सोनं एवढ्या किमतीत विकलं पाहिजे, किंवा आता हे सॅनिटायझरला 50 मिलीला फक्त 25 रुपये. इट इज दी मॅक्सिमम अपर प्राईस. आणि याचा गैरवापर कसा व्हायचा मी तुम्हाला सांगतो. ही पाण्याची बाटली आज मी तुम्हाला जी दाखवतोय याच्यावर लिहिलेलं असणार 10 रुपये, 8 रुपये, 12 रुपये, जे काय असेल ते डिपेंडिंग ऑन क्वालिटी अँड कंपनी. ह्याच बाटल्या एअरपोर्टवर तुम्हाला सेम टू सेम बाटली 40 रुपयाला मिळते. मॉलमध्ये गेलात किंवा तुम्ही सिनेमा थिएटरला गेलात तर 30 रुपयाला 35 रुपयाला मिळते. हा एक समोसा जो आहे तोच माणूस सायनमध्ये 12 रुपयाला विकतो, थिएटरमध्ये 30 रुपयाला विकतो. तर MRP मीन्स मॅक्सिमम प्राईस, नॉट प्राईस कंट्रोल. प्राईस कंट्रोल हा वेगळाच इश्यू आहे हा. आता ह्याच्यातमध्ये पण खूप बोलणं चालू आहे हल्ली. त्याचं कारण असं आहे की रेट कंट्रोल करणे हे सोशलिझम झालं. फ्री मार्केट्सचं कन्सेप्ट सोशलिझममध्ये बसत नाही. फ्री मार्केट्समध्ये एक डॉक्टर बायपास सर्जरीला 3 लाख घेतो, दुसरा डॉक्टर 1.5 लाख घेतो. तर तुम्ही विचारू शकता का की तो 1.5 लाख घेतो, तुम्ही 3 लाख का घेता? आमच्याकडे लॉकडाऊनच्या काळात अशा कितीतरी तक्रारी येत होत्या की स्टॉक नाही आहे, तर हा गव्हाचे रेट एवढे घेऊन राहिला, तांदूळाचे रेट एवढे घेऊन राहिला, तुम्ही काय करता? नाही, ते एसेन्शियल कमॉडिटीज ॲक्टमध्ये येणार. जर कोण होर्डिंग करतो, हे करतो वगैरे, किमतीवर कळलं, तर त्याच्यावर काही आत्तापर्यंत नियंत्रण नाही आहे. आणि जे तुम्ही म्हणता जर नियंत्रण करावं तर प्रश्न असा पडतो की ते म्हणतो ना सोशल वर्सेस फ्री मार्केट्स, त्याच्यात तुम्ही जाताय आता. की आता प्रश्न असा आहे, समजा मी बासमती राईस करतो आणि दुसरा कोणतरी एक साधा राईस कुठेतरी करतो, आणि तुम्ही मला सांगताय, मी सांगतो माझे 35 रुपये किलो किंवा 70 रुपये किलो आहे, आणि त्या राईसला 15 रुपये आहे, तर तो म्हणणार मला 70 पाहिजे आणि तुम्ही म्हणणार तुमचं 70वाला 15ला विका. हे योग्य आहे का? एका सायंटिस्टला जो न्यूक्लिअर बॉम्ब बनवतो आणि रस्त्यावर जो झाडू मारतो त्याला सेम पगार देता येतो का? ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर MRP बद्दल बरोबर जोडलेलं नाही आहे. MRP म्हणजे काय? या किमतीपेक्षा जास्त तुम्ही विकू शकत नाहीत, त्यापेक्षा कमी तुम्ही विकू शकता, फुकटात पण देऊ शकता.
₹20 गोष्टीला की बाटलीला तुम्ही समजा आता मॅरेथॉन बिरथॉन असलं तर फ्री बाटली दिले जातात ते बाजूला उभे राहून, दॅट इज परमिटेड. पण 20पेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकत नाही. तर तुमच्या प्रश्नाचं खरा उत्तर दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जातो. कसं साहेब माहिती आहे का, कोणी ते price कशावरती control झालं ते. कोणी कशावरती किती पैसा कमवावा, हा किती प्रॉफिट ठेवावं, हा त्याच्या नैतिकतेचा प्रश्न येतो. अँड दॅट इज नॉट कवर्ड इन एनी ॲक्ट. दॅट इज नॉट कवर्ड इन एनी ॲक्ट. आणि दुर्दैवाने काय झालं, समाजातले इथिक्स थोडेसे कमी पडले असं तुम्ही म्हणू शकता. मी म्हणतो काय त्याच्यात व्यापारातलं इथिक्स कमी झाले, त्यामुळे तर हा प्रॉब्लेम झाला. एखादा फ्लॅट कितीला विकायचा? मी मुंबईमध्ये फ्लॅटच्या किमती बघतो, 30 लाख रुपये कमी, आणि एक अजून कसं आहे, म्हणजे 30 लाख रुपये जास्त होते. नाही जो शेतकरी 5 आणि 8 रुपयाला कांदे विकतो, ज्यावेळी कांद्याचा शॉर्टेज होतो तो 80 रुपयाला 100 रुपयाला विकतो, त्यावेळी तो विचार करतो का की मला मागच्या सीझनमध्ये 100 मिळाले, आज मला जर 8चे 6 पण मिळाले तर त्यावेळी मी कमवले म्हणून नाही तो विचार करत. तर हे सगळे प्रश्न दिस आर नॉट कनेक्टेड टू MRP. तर MRPचं आणि ते टोटली डिफरंट फील्ड आहे. टोटली डिफरंट. थोडक्यात नाही, देर इज नो कंट्रोल ओव्हर द प्राइसेस. हां, ड्रग प्राईस कंट्रोलमध्ये जे काही आहेत, मला वाटतं त्यांच्यावरती काहीतरी आहे. नाही, बऱ्याचशा कॉमॉडिटीजवर कंट्रोल आहे, बऱ्याचशा कॉमॉडिटीजवर. ड्रग प्राईस कशासाठी आहे? देर इज ए ड्रग प्राईस कंट्रोल ॲक्ट, DPCO म्हणून आहे. त्याच्यात क्लिअरली त्याचं कारण काय, औषध अशी गोष्ट आहे विदाउट विच यू कॅनॉट सर्वाईव्ह. तुमच्या जीवाचा प्रश्न आहे. हेच औषध समजा 80 रुपयाचं तुम्ही मला 50,000ला विकलं कारण मी डेस्परेट आहे, तर ते चूक होणार. तुमचा आयुष्याचा आणि जीवाचा प्रश्न आहे, म्हणून ते त्याच्यावर कंट्रोल आहे. बरेच बाहेर झूमवर कोणी असेल त्यांचा काही प्रश्न आहे का, विचारा. आजचा हा कार्यक्रम आपण वेबिनारद्वारे आपण करीत आहोत आणि या वेबिनारद्वारे आपण सर्वजण यामध्ये संपर्कात आहात. तर वेबिनारद्वारे आपल्या काही शंका प्रश्न असतील तर कृपया आपणास विनंती करण्यात येते की इथे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना आपल्या शंका किंवा ज्या ग्राहकाबाबत प्रश्न असतील ते या ठिकाणी उपस्थित करावे. निश्चितपणे आपण त्याचं मार्गदर्शन करू. अनम्यूट करायला सांगा, सगळे म्यूटवर आहेत ना. आणि आपण जे म्यूट असताल ते अनम्यूट करून आपला प्रश्न विचारण्यात यावा. तर माझा प्रश्न असा होता की इन्शुरन्सच्या पॉलिसी असतात त्याच्या क्लेममध्ये बऱ्याच वेळा अडचणी येतात. काही कंपन्या आपल्याला फसवतात, काहीतरी कारण सांगून क्लेम दाखल होतात. तर याच्याकरता कोणाशी संपर्क साधावा असं मला क्लेम सेटलमेंट. ते काय माहिती आहे का, इन्शुरन्समध्ये एक मोठा प्रॉब्लेम असा असतो की तो एक एजंट म्हणून असतो. तो तुमच्यासमोर येतो आणि एक फॉर्म ठेवतो आणि म्हणतो इथे सही करा. तुम्ही त्या फॉर्ममध्ये तुमचं वय, तुमचं आधार कार्ड काहीही लिहून देत नाहीत. तुम्हाला काय रोग झाले, फॉर एक्झाम्पल मेडिकल पॉलिसी घेतली किंवा तुम्ही एक कारचं इन्शुरन्स घेतलं, त्या तुमच्या कारला काय प्रॉब्लेम आहे किंवा सेकंड हँड असली कुठेतरी 4 वेळी ठोकली असेल, ते तुम्ही काय लिहून देत नाहीत. आणि क्लेम केल्यानंतर मग त्यांना माहीत पडतं की ही कार 4 वेळी ठोकली होती किंवा या माणसाला मागच्या 20 वर्षापासून डायबिटीज आहे, मागच्या 1 वर्षापासून पॉलिसी आहे. अशा टाईमला ती क्लेम रिजेक्ट होते. तर आमचं असं म्हणणं आहे की फक्त ग्राहकाला तक्रार करायची नाही. पहिल्यापासून मी तुम्हाला चायनीज गोष्टीची एक्झाम्पल दिली होती की चायनीज वस्तू ते विकत घेतात त्याच्याबद्दल, की तुम्ही ज्यावेळी सामान विकत घेता नीट जसं बघता की समजा पाण्याची बाटली असेल, याची सील बरोबर आहे का, हे बिस्लेरी म्हणजे खरंच बिस्लेरी आहे का बघता की नाही. तसंच इन्शुरन्स पॉलिसी घेताना पण याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय ते बघा. ते फॉर्म भरताना स्वतः 4, 5, 8 मिनटं. आता एक घर विकत घेत असाल तर तुम्ही किती ठिकाणी जाऊन विचारतात. रजिस्ट्रारकडे जाता, त्या एजंटकडे जाता, त्या बिल्डिंगचा मालक असेल तर मालकाकडे जातात, सोसायटीचा सेक्रेटरी चेअरमॅनकडे जातात की भाई मी एक विकत घेतो अमकं, तर काय करू. तर इन्शुरन्स पॉलिसी कुठल्याही गोष्टीबद्दल, हे आता हे नवीन कन्सेप्ट आला आहे कन्स्ट्रक्टिव्ह कन्झ्युमरिझम. म्हणजे काय, फक्त कंप्लेंट करायचं नाही. पहिल्या सेकंडपासनं मला ह्या मोबाईलची गरज आहे का, या मोबाईलमध्ये एडिटिंग ऑफ काय म्हणतात ते तुमचं व्हिडिओ आहे, व्हिडिओ एडिटिंग करणार आहात का तुम्ही आयुष्यात तुमच्या, मग कशाला 60,000 रुपये घेऊन तो व्हिडिओ एडिटिंगवाला घेत आहे. साधा ज्याच्यात फक्त व्हॉट्सॲप आणि SMS आणि फोनातला बस झालं ना. असा तुम्ही विचार ज्यावेळी करता तेव्हा तुम्हाला चांगला माल मिळेल. ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की 60,000चा फोन आहे तर हे दुनियाभर तर जगाचं सगळं काम करणार आहे, हे खोटं आहे. त्यामुळे
तसंच इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इन्शुरन्स कंपनी पण तुम्हाला ठगते, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे, पण याच्यात सर्वात जास्त ठगणारे तुमचे एजंट्स असतात. त्यामुळे जसं तुम्ही फ्लॅट विकत घेताय, जसं तुम्ही बाजारात सामान घेताना आता ॲपल घेतलं की एका बाजूला मऊ आहे का बघताय की नाही, तसंच इन्शुरन्स पॉलिसी घेताना पण बघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंदीमध्ये म्हण आहे की टोपी लगा के लेने वाले बहुत है, टोपी लगाने वाला चाहिए. तर तुम्ही टोपी लगा के लेने वाले मत हो जाओ. तुम्ही ज्यावेळी गिरायक होतात तर माणूस तुम्हाला गिरायक बनवतो, तुम्ही ग्राहक व्हा, गिरायक होऊ नका. तर इन्शुरन्सचं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही जर केअरफुली केलं आणि तुमची जर कंप्लेंट असेल तर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ती एक टोल फ्री वेबसाईट आहे, टोल फ्री हेल्पलाईन आहे आणि एक वेबसाईट कंप्लेंट्स आहे, प्लस इन्शुरन्स ओम्बड्समॅन म्हणून आहे. तो नॉर्मली एक रिटायर्ड सिनियर इन्शुरन्स ऑफिसर असतो, तो IRDAला रिपोर्ट करतो. इन्शुरन्स कंप्लेंट असेल तर तिकडे पहिले फाईल करा आणि तरी होत नसेल मग ग्राहक तक्रार निवारण मंच आहेच, पण मग ते म्हणतात ना तारीख पे तारीख, तारीख पे तारीख और तारीख लेने के लिए तारीख, तर अशी परिस्थिती होणार. त्यामुळे याच्यापासून जेवढं दूर राहिलेलं तेवढं बरं. आजचा हा कार्यक्रम आपण इथे वेबिनारद्वारे आपण इथे यशस्वीपणे पार पाडलेला आहे आणि या कार्यक्रमाप्रित्यर्थ आपण सर्वजण इथे उपस्थित झालात. वेबिनारद्वारे देखील आपण सर्वजण इथे संपर्कात राहून हा कार्यक्रम आपण इथे पाहत बसलात. कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी मी माननीय श्री कामत साहेब, श्री भंडारे साहेब, श्री काकडे साहेब आणि श्री बिरादर साहेब यांचे इथे मी आभार मानतो. तसेच वेबिनारद्वारे अनेक कार्याशी संपर्क साधून दिले असे आमचे सहकारी श्री संदीप कांबळे व त्यांचे सहकारी यांचं देखील इथे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले असे आमचे अधिकारी माननीय श्री दुपारे साहेब, श्री काळे साहेब यांचं देखील इथे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच कार्यालयातील सहकारी श्री जावळे साहेब आणि मेने मॅडम यांचे देखील इथे मी मनापासून आभार मानतो व ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आजच्या कार्यक्रमाला मदत केली त्यांचे इथे मी जाहीर आभार मानून आजचा हा कार्यक्रम इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.